नमस्कार. सर्व रसिक वाचकांचं मी सुयोग पाध्ये आजच्या सत्रामध्ये स्वागत करतो. करोना काळात 2021 मध्ये सुरू झालेल्या उपक्रमाचं आजचं हे 108वं सत्र आहे. रसिक वाचक समूहातर्फे आपण प्रत्येक महिन्यातील 2 शनिवारी पुस्तक रसग्रहण करतो. या महिन्यातलं हे दुसरं सत्र सादर करायला आपल्याकडे आज आहेत श्री सुनील देशमुख, ज्यांनी स्वतः हे पुस्तक लिहिलं आहे आणि पुस्तकाचं नाव आहे विदेशमुखी. पुढे जाण्याआधी मी सर्वांना विनंती करतो की आपापले माईक म्यूट ठेवा आणि व्हिडिओ ऑन ठेवा, जेणेकरून वक्त्यांना आपले उत्साही वाचक प्रत्यक्ष दिसतील. तर मी श्री अजित जोशी यांना प्रथम विनंती करतो की त्यांनी श्री सुनील देशमुख यांचा परिचय करून द्यावा. थँक्यू. आणि तुम्हाला सर्वांना नमस्कार. सुनील देशमुखची ओळख करून देणं, खरं म्हणजे मी सुनीलला 2018 पासून ओळखतो. एक 6-7 वर्ष तसं मी जवळून ओळखतो असं म्हणणार नाही, परंतु मला बऱ्यापैकी सुनील विषयी माहिती आहे. आम्ही खूप टच मध्ये आहोत. तर विदेशमुखी पुस्तक जे लिहिलेलं आहे हे स्वतः मी पूर्णपणे वाचलंय. आणि तर त्याच्या आधी मी एक थोडक्यात ओळख करून द्यायची तर सुनील नांदेड मधून आलेला आहे. त्याचा जन्म नांदेडला झाला, साधारणपणे मध्यमवर्गीय कुटुंबातून. आणि 40-45 वर्षापूर्वी नांदेड जसं असेल त्या आपण जर इमॅजिन करू शकलो की त्या शहरातनं तो आलेला आहे. संपूर्ण शिक्षण मराठी मीडियम मधनं त्यांनी घेतलं. आणि गंमत म्हणजे ही गोष्ट सुनीलनी मला स्वतः सांगितली की शाळेत असेच तोपर्यंत तो अत्यंत ऍव्हरेज स्टुडंट होता. म्हणजे अगदी काही असा खूप ब्रिलियंट होता वगैरे असत नाही. परंतु त्याच्यानंतरचा जो त्याचा जर्नी आहे तो अत्यंत फॅसिनेटिंग आणि इंटरेस्टिंग आहे. बीकॉमला तो युनिव्हर्सिटीमध्ये पहिला आला आणि त्याच्यानंतर त्याच्या जेवढ्या त्यांनी डिग्र्या घेतल्या त्या म्हणजे तो बीकॉम झाल्यानंतर त्यांनी LLB केलं, ICWA केलं, MCOM केलं आणि कंपनी सेक्रेटरी केलं. मला वाटतं मी एखादी डिग्री मिस केली असेल तर सुनील नंतर सांगेल. आणि त्याच्यानंतर हे करत असताना त्यांनी त्याची कॉर्पोरेट करिअर आधीच सुरू केली होती. म्हणजे तो साधारणपणे ICWA करत असतानाच त्याची कॉर्पोरेट करिअर सुरू झाली आणि ती करिअर सुरू केल्यानंतर त्याचा जो प्रवास आहे पुढे तो अतिशय थक्क करणार आहे. आणि ज्या कंपन्यांमधनं त्यांनी कामं केली आहेत ती सुद्धा अतिशय ग्लोबल लेवलच्या कंपन्याच आहेत. सुनीलचा माझा संबंध ऍक्च्युली 2018 मध्ये आला. आणि मी स्वतःला नशीबवान समजतो की मी सुनील बरोबर 1 वर्ष काम केलं. त्यावेळेला तो सिकाजेन मध्ये होता. आणि मी 1 वर्ष चेन्नईला गेलो सिकाजेन मध्ये. सुनीलने जी मला ऑफर केली होती ती अतिशय इंटरेस्टिंग होती म्हणून मी मुंबईहून उठून साधारणपणे 57-58 वर्षी मी चेन्नईला गेलो, कारण मला तो चॅलेंज हवा होता. सुनील त्यावेळेस सिंगापूरमध्ये बसायचा आणि खरं सांगायचं तर कलिग मी म्हणणार नाही, कारण मी सुनीलला रिपोर्ट करतो. सुनील सिंगापूरमध्ये बसायचा आणि महिन्यातनं 2दा तो यायचा आणि मी चेन्नईला होतो. पण ऍज अ बॉस, ऍज अ पर्सन म्हणून तो एक एक्सेप्शनल माणूस आहे असं मी म्हणेन. अतिशय सरळ, स्ट्रेट फॉरवर्ड, प्रिन्सिपल्ड माणूस आहे. आणि म्हणजे त्याच्याबरोबर काम करताना क्लिअर गाईडलाईन्स असायच्या. त्याच्या अपेक्षा अतिशय क्लिअर शब्दात तो तुम्हाला सांगायचं आणि त्याच्यानंतर पूर्णपणे फ्रीडम द्यायचा. म्हणजे 1 वर्ष आम्ही काम केलं. मला कधीतरी अशी रुखरुख वाटते की अजून काही वर्ष जर जमलं असतं तर मला फार बरं वाटलं असतं. तर ही ही एक व्यक्ती आहे की ज्याच्याबरोबर मी संबंध माझा 2018 मध्ये संपला तरी सुद्धा मी अजूनही टच मध्ये आहे. आम्ही बऱ्याच वेळा फोनवर बोलतो, आयडिया शेअर करतो, भेटतो. तर मला वाटतं मी आता जास्ती वेळ घेत नाही. सुनीलला त्याची स्टोरी स्वतःच उलगडून दाखवायला मी आता रिक्वेस्ट करणार आहे, कारण ती अतिशय फॅसिनेटिंग आहे. त्यामुळे सुनील, मला वाटतं आता स्टेज मी तुझ्याकडे पास ऑन करतो. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद अजित. धन्यवाद सुयोग पाध्यजी, शुभानंद आजगावकरजी आणि अजित जोशींनी माझं जे इंट्रोडक्शन करून दिलं त्याच्याबद्दल धन्यवाद, थँक्यू. आणि मला असं वाटतं की कधी कधी अजित बरोबर मी जास्त काम करायला पाहिजे होतं, पण हे नाही, आता ते जे लिहिले आपल्या ह्याच्यामध्ये ते आपण काही करू शकत नाही. आणि मला एक आत्ता अजित जेव्हा माझं इंट्रोडक्शन करून देत होता तेव्हा मला एक गोष्ट आठवली. विन्स्टन चर्चिलला एका कार्यक्रमात बोलवलं होतं आणि त्याच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांचं इंट्रोडक्शन करून देताना एवढं मोठं आणि लांबलचक इंट्रोडक्शन करून दिलं
तर ते चर्चिल जेव्हा बोलायला गेले तेव्हा ते म्हणाले, मला असं वाटायला लागलं की आता मला पण माझं मी काय बोलतोय हे मला ऐकायला पाहिजे, माझं एवढं मोठं इंट्रोडक्शन यांनी करून दिलंय. तर माझी परिस्थिती थोडीफार तशीच झाली आहे. एवढं मिठं असं काही नाहीये. पण बेसिकली हे पुस्तक लिहिण्यामागचं उद्देश काय, हे पुस्तक का लिहिलं, हे पुस्तक लिहावं असं का वाटलं, आणि तेही इट इज अ सॉर्ट ऑफ, म्हणजे थोडं अधूनमधून मी इंग्रजी पण बोलेल, कारण सतत 50 मिनिटं मराठी बोलण्याची सवय आता राहिलेली नाहीये आम्हाला. पण मला माहितीये तुम्ही मला त्याच्याकरता माफ कराल, पण आय ट्राय माय लेवल बेस्ट की जेवढ्या वेळ मला मराठीमध्ये बोलता येईल तर मराठी बोलेल. तर हे पुस्तक लिहिण्यामागची भूमिका काय होती, हे पुस्तक मला लिहावं का वाटलं, पुस्तक लिहिण्यामुळे मला काय फायदा झाला किंवा माझ्या वाचकांना काय फायदा होऊ शकतो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत या पुस्तकामध्ये. तर मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा मी जेव्हा शाळेमध्ये शिकत होतो, आणि जसं अजितने सांगितलं, मी एक अतिशय ॲव्हरेज स्टुडंट होतो शाळेमध्ये. साधारण मला 50 ते 55% दरम्यान मार्क पडायचे, 8वी 9वी 10वी पर्यंत. 10वीला चुकून मला फर्स्ट क्लास मिळालं, जेमतेम 60% मार्क पडले मला. त्याला कारण पण असं आहे, आमच्या शाळेने कंडिशन टाकली होती की अ आणि ब तुकडीतल्या सगळ्या मुलांनी मिनिमम फर्स्ट क्लास पास व्हायला पाहिजे. आता माझ्यावर फार मोठं प्रेशर आलं, कारण मला माहिती होतं मी फर्स्ट क्लास पास होऊ शकत नाही म्हणून. पण जे काय प्रयत्न करून त्या वर्षी मी सहज अगदी काठावर फर्स्ट क्लास मला मिळाला, आणि शाळेची लाज वाचवली आणि आमच्या तुकडीची पण लाज वाचवली मी, असं म्हणू शकतो. त्यानंतर मी 11वी 12वी घरातला मोठा मुलगा असल्यामुळे आई वडिलांना डेफिनेटली वाटायचं की मी इंजिनियर व्हावं. त्या काळात इंजिनियर आणि डॉक्टर याच्या पलीकडे फारसं काही दिसायचं नाही आपल्या लहान लहान गावांमध्ये किंवा मोठ्या गावांमध्ये सुद्धा. माझे वडील नांदेडला सरकारी शाळेमध्ये मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये शिक्षक होते, आणि घरची परिस्थिती मी जेमतेम असं म्हणणार नाही, पण लोअर मिडल क्लास फॅमिलीज होतो आम्ही. पण वडील हे अतिशय प्रसिद्ध आणि अतिशय स्ट्रिक्ट असे शिक्षक होते नांदेड जिल्ह्यामध्ये. जे आजही तुम्ही नांदेडमध्ये जाऊन कुणाला विचारलं सुधाकर देशमुख आजेगावकर, तर लोक डेफिनेटली त्यांचं नाव लक्षात ठेवतील. अनफॉर्च्युनेटली ही इज नो मोर. आणि मग मी 11वी 12वीला सायन्स घेण्याचा प्रयत्न केला, आणि मी मुळातच हुशार नसल्यामुळे मला काही ते फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स म्हणावं तसं काही जमलं नाही, आणि मार्क काही पडले नाहीत. आणि मला जेमतेम काहीतरी त्यावेळेस ते ग्रुप पर्सेंटेज जे म्हणायचं फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स, ते माझे काहीतरी आले साधारण 74 का 75%, आणि त्यावेळेस इंजिनिअरिंग क्लोज होत असेल काहीतरी 84%ला. मग ते आमच्या ह्याच्यात नव्हतं, अखत्यारीत नव्हतं. मग वडिलांनी सगळ्यांनी सांगितलं की आता तू पॉलिटेक्निक करायला जा. मग आम्ही पॉलिटेक्निकला अप्लिकेशन केलं. मला रत्नागिरीच्या पॉलिटेक्निकमध्ये ऍडमिशन मिळाली काहीतरी. पण ते काय मला फारसं काही असं वाटत नव्हतं की आपण चांगले इंजिनियर हो. वडिलांना सांगितलं समजावून, मला काही रत्नागिरीला जाण्यामध्ये इंटरेस्ट नाही बाबा, पॉलिटेक्निक करण्यामध्ये. सगळं शेवटी वडिलांनी परमिशन दिली. आईला वाटत होतं मुलांनी दूर जाऊ नये घरापासून, आपल्या मोठा मुलगा होता घरात. असं करत मग मी बीकॉमला ऍडमिशन घेतली. आणि खरं सांगायचं तर बीकॉमला ऍडमिशन घेण्याचं कारण असं होतं की माझी मोठी बहीण बीकॉम करत होती, आणि ती माझ्यापेक्षा 1 वर्षांनीच मोठी होती. तर मी बघत होतो माझी बहीण सकाळी 8 वाजता कॉलेजला जाते, सकाळी 11 वाजता घरी परत येते. बीकॉमचे मुलं काही अभ्यास करायला लागायचा नाही, काही जास्त लेक्चर्स अटेंड करावं लागायचे नाही. तर मला त्याचं फार अप्रूप होतं की असं कसं काय कॉलेज आहे, 8 वाजता जाऊन तुम्ही 11 वाजता परत येऊ शकता. ह्या एकमेव कारणास्तव मी बीकॉमला ऍडमिशन घेतली, खरं सांगायचं. आता बीकॉमला ऍडमिशन घेतल्यानंतर सुरू झालं आमचं काम वगैरे. आता मी 11वी 12वी सायन्स केलं असल्यामुळे मला मुळातच बीकॉमचे बेसिक सब्जेक्ट जे आहेत ते काही माहीत नव्हते. आणि मग मी ट्युशन लावली आम्ही एका, कारण मला अकाउंटन्सीचे बेसिक माहीत नव्हतं, डेबिट क्रेडिट काय. नांदेडला एक दरक सर म्हणून आहेत, ते दरक सर अकाउंटचे क्लासेस घ्यायचे, त्यांच्याकडे आम्ही ट्युशन लावली. आणि मग त्या ट्युशन मध्ये असं मला जाणवायला लागलं की अकाउंट्स तर फार सोपं आहे माझ्या दृष्टीने, म्हणजे ऍज कम्पेअर्ड टू माझं बॅकग्राऊंड आणि हे बघताना. आणि असं करत करत बीकॉमची त्यावेळेस बीकॉमला सेमिस्टर एक्झाम होत्या दर 6 महिन्याला. औरंगाबाद विद्यापीठ मराठवाडा विद्यापीठ परीक्षा घ्यायचं, आणि त्या परीक्षेमध्ये पहिल्या परीक्षेमध्ये मी 59% मार्क पडले मला, म्हणजे जेमतेम फर्स्ट क्लासच्या अलीकडे. पण मला वाटलं आपण बॅकग्राऊंड नसताना 59% म्हणजे काही वाईट मार्क नाही. दुसऱ्या सेमिस्टरमध्ये मात्र मला 76% मार्क पडले, आणि माझ्या कॉलेजने मला अनऑफिशियली येऊन सांगितलं की आम्ही विद्यापीठात जाऊन बघून आलेलो आहोत, आणि तू विद्यापीठामध्ये पहिला आहेस. आता ही बातमी जशी आम्हाला कळली तेव्हा, म्हणजे आता थोडासा याला फ्लूक फ्लूक हा शब्द आहे इंग्रजीमध्ये, मला वाटलं हे काहीतरी चुकून झाला असेल, कधी असं कधी कधी होतं असं. आपण मला काय असं पहिला येण्याची किंवा अशा हुशार विद्यार्थी वगैरे काही गणना नव्हती. पण प्रिन्सिपॉलने घरी येऊन वडिलांना समजावून सांगितलं की तुमचा मुलगा हुशार आहे, त्याला तुम्ही अभ्यास करायला सांगा वगैरे वगैरे, नेहमीप्रमाणे. कारण वडील शिक्षक असल्यामुळे सगळ्यांना ओळखतच होते नाही. असं करत ते अभ्यास वगैरे सुरू झाला. मग कर्मधर्म संयोगाने म्हणा किंवा फ्लुकनी म्हणा, पुढच्या सगळ्या सेमिस्टरमध्ये मला चांगले मार्क पडत गेले, आणि मी बऱ्यापैकी, म्हणजे माझी ती फर्स्टची पोझिशन जी होती ती मेंटेन होत गेली.
याच्यामध्ये एक असा मोठा एक किस्सा झाला की मला बँकेमध्ये नोकरी मिळाली. म्हणजे बीकॉम सेकंड इयरची परीक्षा मी दिली. त्या काळात आम्ही 12वीच्या बेसिसवर बँकेच्या परीक्षा देऊ शकत होतो. आताही मला वाटतं तसंच असावं. मी बँकेची परीक्षा दिली, बँकेची परीक्षा पास झालो आणि मला युनायटेड वेस्टर्न बँकेमध्ये नोकरी मिळाली. तर युनायटेड वेस्टर्न बँकेने मला उदगीर नावाच्या गावाला पाठवलं. उदगीर हे मराठवाडा आणि कर्नाटकाच्या बॉर्डरवर एक गाव आहे, अतिशय छोटंसं गाव आहे. तिथून कर्नाटका जास्त जवळ आहे महाराष्ट्रापेक्षा, मराठवाड्यापेक्षा. आणि मी तिकडे गेलो. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मला नोकरी मिळाली होती. एप्रिल मे जून नाहीतरी सुट्टीचे कॉलेजला, चला जाऊन बँकेत नोकरी करूया तसं म्हणून मी उदगीरला गेलो. बँकेमध्ये क्लर्क म्हणून नोकरी होती. युनायटेड वेस्टर्न बँक तशी तशी बऱ्यापैकी फेमस बँक होती त्या काळात महाराष्ट्रामध्ये. आता मला वाटतं त्यांनी युटीआय बँकेने कोणतरी टेक ओव्हर केले त्यांना. बँकेची नोकरी सुरू झाली आणि मला मजा यायला लागली होती, कारण सुट्टी होती, नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळते. कॅश काउंटर हँडल करा, डीडी डिमांड ड्राफ्ट असे कामं चालू होते. आणि हे चालू असताना माझा बीकॉम सेकंड इयरचा म्हणजे चौथ्या सेमिस्टरचा रिझल्ट लागला. आणि हा रिझल्ट लागला तो परत माझ्या वडिलांनी इनलँड लेटर, त्यावेळेस अंतर्देशीय पत्र म्हणून असायचं, त्या इनलँड लेटरमध्ये मला रिझल्ट लिहून पाठवलं पोस्टाने माझ्या वडिलांनी, कारण मी उदगीरला होतो आणि मी नांदेडला काही गेलो नव्हतो. आणि मी ते इनलँड लेटर उघडलं आणि त्याच्यामध्ये वडिलांनी लिहिलं होतं की तू परत चौथ्या सेमिस्टरला पहिला आलेला आहे असं कॉलेजच्या प्रिन्सिपॉलने आम्हाला घरी येऊन सांगितलेलं आहे, आणि अभिनंदन तुझं, असंच चालू ठेव वगैरे, असं वडिलांनी छान लिहिलं होतं मराठीमध्ये मस्त. तर मी बँकेमध्ये पेढे आणले. मला वाटतं त्या दिवशी शुक्रवारची संध्याकाळ होती का शुक्रवारची संध्याकाळ होती काय, म्हणजे शुक्रवारी मी पेढे आणले बँकेमध्ये आणि मी बँकेमध्ये पेढे वाटायला गेलो. तर तिथे बँकेमध्ये पेढे वाटत असताना आमच्या बँकेचे जे मॅनेजर होते उदय जोशी म्हणून, आणि त्यांचा त्या पुस्तकामध्ये उल्लेख आहे, माझ्या पुस्तकामध्ये उल्लेख आहे, त्यांच्याबरोबर माझा फोटो सुद्धा आहे. श्री उदय जोशी, युबी जोशी म्हणत होतो त्यांना आम्ही. त्यांच्याकडे मी जेव्हा पेढे द्यायला गेलो तेव्हा त्यांनी मला विचारलं, कसे पेढे, लग्न ठरलं का? म्हणजे त्या काळात म्हणजे विचार करण्याची पद्धतच अशी अशी, बँकेत नोकरी लागली मुलाला म्हणजे लग्न लवकरात लवकर व्हावं. तर मी हसलं, म्हणलं नाही, हे लग्न ठरल्याचे पेढे नाही आहेत, हे माझ्या बीकॉमच्या चौथ्या सेमेस्टरला मी विद्यापीठात पहिला आलो म्हणून माझ्या वडिलांचं पत्र आले आणि त्याची तुम्हाला पेढे द्यायला आलेलो आहे. तर त्या मिस्टर जोशींनी मला एक प्रश्न विचारला. पेढे दिल्यानंतर त्यांनी मला नुसतं एक प्रश्न विचारला, तू इथे काय करतोयस? आणि त्यांनी पेढे घेतले, माझं मी काम सुरू केलं, नंतर सगळं झालं, पेढे वाटले, संध्याकाळी घरी आलो आम्ही. आम्ही सगळे बॅचलर राहायचो आणि हे उदय जोशी माझ्या बाजूच्याच बिल्डिंग मध्ये राहायचे असं सगळं. आणि मग संध्याकाळी भेटल्यानंतर मी त्यांना सहज जाऊन विचारलं जोशी सरांना, असं मी असं का विचारलं मला, तू इथे काय करतोयस? अरे नाही म्हणे, मी सहज तुला, मला असं वाटलं की तू बीकॉमला फर्स्ट आला, मग बँकेत क्लर्कची नोकरी करतोयस वगैरे असं म्हणून मी विचारलं. मी रात्रभर विचार केला की मी इथे काय करतोय. तो प्रश्न मला इतका म्हणजे भांडावून गेला किंवा भेडसावत होता की व्हॉट एम आय डुईंग हिअर इफ आय हॅव टू स्टूड फर्स्ट वगैरे, असे सगळं मग ते विचार यायला लागले. दुसऱ्या दिवशी शनिवारी अर्धा दिवस बँकेत काम करून मी नांदेडला गेलो बसनी, एसटी बसनी. आणि घरी गेल्यावर आई वडिलांना सांगितलं की मला काही असं वाटत नाही मी नोकरी करावी, कारण मला बीकॉमला फर्स्ट यायचे विद्यापीठामध्ये आणि पहिल्यांदा मला असं दिसतंय की मी अभ्यासात हुशारी वगैरे दाखवतोय आणि बँकेची नोकरी कदाचित मला हे मिळू देणार नाही. माझे आई वडील तसे फार जास्त शिकलेले जरी नसले तरी अतिशय काय म्हणतात त्याला, मॉडर्न विचार पद्धतीचे होते. माझ्या आई वडिलांनी दोघांनी मला, आईने विचारलं तुला खायचा काही प्रॉब्लेम आहे का, राहण्याचा काही प्रॉब्लेम आहे का, जो आईला टिपिकल प्रॉब्लेम असा वाटावा. माझ्या वडिलांनी सांगितलं, हे बघ, तू नोकरी सोडणार आहे मला त्याचं काही नाही, पण तू नोकरी ज्या कारणास्तव सोडणार आहे हे तुला जगाला सांगावं लागेल आणि ते तुला प्रूव्ह करून दाखवावं लागेल. तुझी तयारी असेल परत फर्स्ट येऊन दाखवायची आणि नोकरी सोडायची, तर मी तुला पुढचे 2-3 वर्ष शिकू शकतो, मला काही प्रॉब्लेम नाही. झालं, आम्ही सोमवारी बँकेत गेलो, राजीनामा देऊन टाकला. आणि यंग एज मध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात. त्या बँकेमध्ये अख्ख्या युनायटेड वेस्टर्न बँकेच्या हिस्ट्रीमध्ये पहिला माणूस असा होता की ज्यांनी प्रोबेशन पिरियडमध्ये राजीनामा दिला. तो राजीनामा कसा ऍक्सेप्ट करायचा आणि काय करायचं ह्याची ती प्रोसिजरच नव्हती त्यांच्याकडे. सो एनिवे, मी ती बँक सोडली, मी नांदेडला परत आलो. मी परत बीकॉमच्या थर्ड इयरची परीक्षा दिली. पूर्ण मराठवाडा विद्यापीठ पहिला आलो मी प्रयत्नपूर्वक अगदी, म्हणजे आता तुम्ही ठरवलं होतं यायचं म्हणून, आणि मला येणं भाग पण होतं, नाही तर लोक हसले असते माझ्यावर सगळेजण की बँकेची नोकरी सोडून आला आणि काय फर्स्ट मिळवलं नाही काय नाही. मग बीकॉमला फर्स्ट येणं हा माझ्या लाईफमधला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट होता. मला बरेचदा असं वाटायचं की हा फ्लूक असावा, फ्लूक असावा, पण मला माझा स्वतःचा एक पॅटर्न लाईफचा कळायला लागला होता यावेळेस, जो मला बरेच दिवस माहित नव्हता. माझे सगळे मित्र हुशार होते, सगळे डॉक्टर इंजिनियर झाले, मोठमोठ्या पोझिशनवर गेले. मी एकटा, माझ्या अख्ख्या मित्रांमध्ये मी एकटा माणूस होतो जो बीकॉम करायला गेला होता, बाकी सगळे डॉक्टर इंजिनियर. मग बीकॉम फर्स्ट आल्यानंतर पुढे काय, हा एक मोठा यक्ष प्रश्न माझ्या समोर आला. आणि नांदेड सारख्या ठिकाणी तुम्हाला गाईड करायला कोणीही नव्हतं किंवा नसावं, हा एक मोठा प्रॉब्लेम होता.
त्यावेळेस अख्ख्या नांदेडमध्ये एक माणूस चार्टर्ड अकाउंटंट होता जो प्रॅक्टिस करत होता. एकही कॉस्ट अकाउंटंट नव्हता, एकही कंपनी सेक्रेटरी नव्हता, कोणी नव्हतं तिथे. तर मी ऑब्व्हियसली आमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपॉलना जाऊन विचारलं, मला जे सर शिकवायचे कॉमर्समध्ये त्यांना विचारलं. सगळ्यांनी सांगितलं तू आता एमकॉम कर आणि बीएड कर आणि म्हणजे तू प्राध्यापक हो, छान शिकवशील. तर त्यांची लिमिट तेवढीच होती की मास्टर्स डिग्री करायची कॉमर्समध्ये आणि एमएड किंवा बीएड करायचं आणि लेक्चरर म्हणून कॉलेजमध्ये शिकवायला यायचं. आणि मला काही ते पटत नव्हतं. मग मला आठवलं मी त्या दरक सरांकडे ट्युशनला जायचो. त्या सरांना मी परत भेटायला गेलो, त्यांनाही पेढे द्यायला गेलो मी नंतर. तर दरक सरांनी मला सांगितलं, सुनील, आपल्या नांदेडमध्ये एकही मुलगा कॉस्ट अकाउंटंट नाही आतापर्यंत, आणि मला असं वाटतं तू कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग हा कोर्स करा. तर मला वाटलं हे चांगलं चॅलेंज आहे, आपल्या नांदेडमध्ये असं कुणी नाहीये. तर आम्ही ठरवलं, मी वडिलांना रिक्वेस्ट केली की मला ICAA करण्याकरता औरंगाबाद किंवा पुण्याला जावं लागेल. आता त्या काळात घरची परिस्थिती, पैसे वगैरे सगळे बरेच प्रकार असतात. आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू ऑल दो डिटेल्स. पण वडिलांनी धाडस करून सांगितलं की ठीक आहे, मी तुला 1-2 वर्ष काहीतरी प्रयत्न करून तुला पुण्याला किंवा औरंगाबादला शिकवायला जातो. आम्ही औरंगाबाद कट करून टाकलं, कारण मला वाटलं पुणे थोडे जास्त चांगले आहे शिक्षणाच्या दृष्टीने. असं करत मी पुण्याला आलो. मग पुण्याला सगळं पुढचं शिक्षण, नोकरी वगैरे हा सगळा भाग त्या पुस्तकामध्ये आलेला आहे. मी फार जास्त डिटेलमध्ये त्याच्यामध्ये जात नाही. आणखीन दुसरे विषय आपण इथे घेऊयात बोलायला. या सगळ्यामध्ये पुस्तक लिहिण्यामागचं कारण किंवा त्याची ट्रिगर म्हणतो मी त्याला इंग्रजीमध्ये, की व्हॉट वॉज द ट्रिगर टू राईट बुक. याच्यामध्ये 2 ट्रिगर होते की मी बरेच वर्ष फॉरेनला होतो. 17 वर्ष मी बाहेर राहिलो भारताच्या. मी ईस्ट आफ्रिका, साऊथ आफ्रिका, मिडल ईस्ट आणि सिंगापूर असं जवळजवळ 17 वर्ष बाहेर होतो. तर 17 वर्ष मी बाहेर असताना दरवर्षी माझ्या आईवडिलांना भेटायला वर्षातनं 4 वेळेस मी यायचो विमानाने. आणि दरवेळेस औरंगाबादला जाऊन त्याच्यावर एक रात्र राहायचो. संध्याकाळच्या विमानाने यायचो, दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या विमानाने परत जायचो. तर मी प्रत्येक वेळेस घरी आल्यावर माझे वडील मला म्हणायचे की तू तुझ्या जीवनावर किंवा तू जे काय करतोस त्याच्यावर एक पुस्तक लिहायला पाहिजे. आणि मी असं मनापासून हसायचो माझ्या वडिलांना की मी असं काय केलं की पुस्तक लिहिण्यासाठी, तुम्हाला असं काय वाटतं मी पुस्तक लिहावं वगैरे. आणि मग ते कॉन्व्हर्सेशन तिथंच बंद व्हायचं. हे झालं, असं चालूच राहिलं, जवळजवळ 15-16 वर्ष हे चालू होतं असं. आणि मी कधी माझ्या वडिलांना म्हणलं नाही की मी पुस्तक लिहील म्हणून. पण त्यांची फार इच्छा होती की पुस्तक लिहावं. पण त्यांचं म्हणणं होतं की मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागातनं, मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलांनी पुस्तक लिहून त्याचं बाकीच्या मुलांना फायदा व्हायला पाहिजे. मी बीकॉम सुद्धा मराठी माध्यमातून केलेलं. आमच्या कॉलेजमध्ये नांदेड तेव्हा बीकॉम इंग्लिशमध्ये नव्हतं. ते सगळे बीकॉमचे विषय मी मराठीमध्ये शिकलेलो आहे पूर्ण. जे अकाउंटन्सी सुद्धा मराठीमध्ये शिकलेलो. मग ह्याच्यानंतर मुव्हिंग फास्ट फॉरवर्ड, 11 जून 2024 साली मी अमेरिकेत गेलो होतो. आणि अमेरिकेच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटंट्स ऑफ अमेरिका ही जगातली मॅनेजमेंट अकाउंटंट्सची सगळ्यात मोठी संस्था आहे. तिचे जवळजवळ 1.5 लाख मेंबर आहेत जगामध्ये. आणि जवळजवळ 100हून जास्त देशामध्ये ते काम करतात, शिक्षण देतात मुलांना ICAA सारखं मॅनेजमेंट अकाउंटिंगचं. त्या इन्स्टिट्यूटचा मी ग्लोबल चेअरमन म्हणून माझी निवड झाली. आणि त्या 11 जूनला जेव्हा तो कार्यक्रम होता सॅन अँटोनियो टेक्सास अमेरिकेमध्ये, त्या कार्यक्रमाच्या वेळेस त्यांनी माझं नाव जेव्हा अनाऊन्स केलं स्टेजवर, आणि मी पहिल्या रांगेत बसलो होतो कारण मला स्टेजवर जायचं होतं म्हणून. तर त्या पहिल्या रांगेतल्या सीटवरनं ते त्या स्टेजवर जाईपर्यंत माझ्या मनात काय विचार आले त्याचा हा साधारण फ्लॅशबॅक आहे आपण असं म्हणू शकतो. सो वेन आय वॉज वॉकिंग फ्रॉम दॅट फर्स्ट चेअर, फर्स्ट रो टू द स्टेज, मी असं विचार करायला लागलो की मी असं काय केलं होतं माझ्या आयुष्यात की जेणेकरून मी मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या वर्ल्डच्या सगळ्यात मोठ्या इन्स्टिट्यूटचा ग्लोबल चेअरमन झालो नाही. जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना मी मॅनेज करणार, इन्स्टिट्यूट नाही मॅनेज करणार, त्याचे बोर्ड ऑफ डायरेक्टर सुद्धा मी मॅनेज. तर ती थॉट प्रोसेस जी होती की आपण कुठून आलो, आपण कोण होतो, आपलं काय झालं वगैरे, असं सगळं त्या थॉट प्रोसेस मधनं मी स्टेजवर गेलो. त्यांनी माझा सत्कार केला, माझं नाव अनाऊन्स केलं, सगळं झालं. आणि मी परत स्टेजवरनं खाली येऊन बसलो तेव्हा माझी मिसेस माझ्या बाजूला बसलेली होती. आणि मी तिला सांगितलं, आय वॉज लिटल बिट हंबल किंवा इमोशनल पण होतो मी बऱ्यापैकी. तेव्हा ती म्हणे, सुनील तू पुस्तक लिहायला पाहिजे तुझ्या याच्या सगळ्या जर्नीवर, फार इन्स्पायरिंग जर्नी आहे. आणि मला तेव्हा ते परत आठवलं, माझे वडील मला नेहमी सांगायचे पुस्तक लिहायला पाहिजे. आणि मला असं वाटलं त्यावेळेस की खरंच पुस्तक लिहायची वेळ आलेली आहे. की अमेरिकेसारख्या एवढ्या मोठ्या देशातल्या इन्स्टिट्यूटचा मी ग्लोबल चेअर, मी फर्स्ट नॉन अमेरिकन पूर्ण जगात, फर्स्ट इंडियन, फर्स्ट नॉन एशियन. आणि माझ्या आधी फक्त एक डच लेडी चेअरमन झाली त्या इन्स्टिट्यूटची, पण ती मुळात अमेरिकन होती, त्याच्यामुळे तशी ती अमेरिकनच होती. पण हे 106 वर्ष जुनं इन्स्टिट्यूट आहे, त्यांचे 1.5 लाख मेंबर आहेत, त्याचा मी ग्लोबल चेअरमन झालो. इट वॉज अ बिग थिंग. आणि माझ्या दृष्टीने ते फार महत्वाचं होतं.
तर मला असं वाटलं की, आणि माझ्या मिसेसला बोलल्यानंतर मला असं वाटलं की ठीक आहे, पुस्तक लिहायला काही हरकत नाही. तर ही पुस्तकाचं साधारण काय म्हणतात ट्रिगर किंवा पर्पज किंवा जे काय आहे ते आहे. आणि मग आम्ही परत आलो इंडियामध्ये आणि पुस्तक लिहिण्याच्या डोक्यात विचार सुरू झाले. मग सगळ्यात पहिला प्रश्न होता, पुस्तक मराठीत लिहावं का इंग्रजीत लिहावं. यक्ष प्रश्न की मराठीमध्ये शिकलेलो जरी असतो ते आता गेले 25 ते 30 वर्ष मराठी लिहायची सवय राहिलेली नाहीये. मराठी बोलता येतं, घरातल्या घरात मराठी बोलतो, मुलांशी बोलतो, पण पुस्तक लिहायला जे मराठी लागतं ते आपल्याला आता जमणार आहे का नाही, असं सगळं सुरू झालं. मग ते प्रोसेस सुरू झाली, मग वेळ लागला, इतकं म्हणा वाटतं इतकं सोपं नव्हतं वगैरे. तर त्या विषयात आपण नंतर परत वेगळ्या पद्धतीने जातो. मी असं बऱ्याच म्हणजे मिक्स अँड मॅचच्या स्टोरीज मी आणतो इथे. मी असं सलग तुम्हाला प्रायोरिटाईज करून सांगत नाहीये, सो तुम्हाला थोडासा इंटरेस्ट आहे. 2-3 किस्से माझ्या आयुष्यातले. एक म्हणजे मी शाळेत शिकत असताना मला वाचनाची खूप आवडती. पु ल देशपांडे, वपू काळे, आपले त्या काळाचे जे सगळं होतं ते सगळं अगदी कोळून प्यालेलो होतो आम्ही. आणि मला पु ल देशपांडे सगळ्यात आवडतं पुस्तक म्हणजे पूर्वरंग आणि अपूर्वाई. आणि त्या पूर्वरंग आणि अपूर्वाईमध्ये पु ल देशपांडे जेव्हा लिहायचे, जावे त्यांच्या देशा, किंवा मी इथे गेलो तिथे गेलो, तर मी सगळं असं इमॅजिन करायचं ते पुस्तक वाचताना की मी पण फॉरेनला चाललोय, मला पण नवीन कपडे शिवायचे, मग ते टेलर मिळत नाही वगैरे, असं सगळं मी असं खूप ते इमॅजिन करायचो. तर ट्रॅव्हलिंग अब्रॉड किंवा वर्किंग अब्रॉड हे माझ्या मनामध्ये फार पूर्वीपासून असं काय म्हणतात घर केलेलं होतं. आणि मराठीमध्ये आपल्याला फेमस आहेच, केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार, मनुजा चातुर्य येत असे फार. किंवा नंतर जेव्हा मी कॉलेजमध्ये गेलो तेव्हा सैर कर दुनिया की गाफिल जिंदगानी फिर कहा, सैर कर दुनिया की गाफिल जिंदगानी फिर कहा, जिंदगी गर कुछ रही तो नौजवानी फिर कहा. अशा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे माझ्या डोक्यात ते असं खूप घट्ट बसलं होतं की मला फॉरेनला जाणं फार आवश्यक. आणि आमच्या अख्ख्या खानदानामध्ये, आमच्या अख्ख्या देशमुख घराण्यामध्ये वगैरे कोणी कोणी कॉर्पोरेट जॉबच केला नव्हता. मी पहिला कॉर्पोरेट जॉब करणार होतो. मी पहिली कार विकत घेणारा अख्ख्या खानदानामध्ये मी पहिला माणूस होतो. पण माझा एक आत्तेभाऊ फॉरेनला गेला होता हैदराबादहून. तो माझ्या आत्याचा मुलगा होता आणि ही वॉज सॉर्ट ऑफ माय हिरो म्हणा तुम्ही, किंवा रोल मॉडेल, की कुणीतरी फॉरेनला गेले. तो डॉक्टर होता आणि अजूनही तो अमेरिकेत आहे, मी भेटतो त्याला अजूनही. तर ते माझं रोल मॉडेल होतं. तर हे मी असं सांगतो की ह्या गोष्टी अजूनही पूर्ण तरी बाहेर आलेल्या नसल्या माझ्या मनातनं, तरी त्या माझ्या मनात अशा घट्ट बसलेल्या होत्या की मला कुठेतरी जाऊन फॉरेन मध्ये जायचंय आणि मला काहीतरी क्रिएट करून दाखवायचंय. आणि आता हे परत पुस्तक लिहिताना या सगळ्या गोष्टी मला परत आठवायला लागल्या की आपल्या स्टोरीचा गाभा जो आहे तो ठीक आहे. म्हणजे आपण कुठून आलो आणि कुठे गेलो ह्याच्यापेक्षा आपण फॉरेन कंट्रीज मध्ये काय केलं आणि अमेरिकेच्या इन्स्टिट्यूटचं ग्लोबल चेअर म्हणून होणं, ही पण एक दुसऱ्या देशातलीच घटना आहे, आपल्या देशातली घटना नाहीये. तर अशा सगळ्याची एक छान गुंफण करून एक पुस्तक लिहावं, असे ते थोडे थोडे ते विचार यायला लागले. मग आता पुस्तक लिहायला आम्ही सुरुवात केलं आणि मराठी लिहायला लागल्यावर माझ्या लक्षात आलं आता ऱ्हस्व दीर्घाचा काही आपल्यावर कंट्रोल राहिलेला नाहीये. मराठी भाषेचा कंट्रोल राहिलेला नाही. लिहिण्याची स्पीड एवढी प्रचंड कमी झालेली आहे मराठी लिहिण्याची. मग शेवटी मी आता टेक्नॉलॉजी युज करून ते आधी रेकॉर्ड करायचो, मग ते सगळं करून सुरू केलं. मग पुस्तकाचं नाव काय ठेवायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता आमच्या सगळ्यांच्या समोर. की पुस्तकाचं नाव लोकांनी सांगितलं की असं ठेव तसं ठेव, म्हणजे अनंत हे यायला लागले सजेशन्स ग्रुपमध्ये, मित्रांमध्ये वगैरे. सुनील सहस्त्रबुद्धे म्हणून माझा एक मित्र आहे पुण्यामध्ये, तो एका मार्केटिंग कंपनी चालवतो स्वतःची, आणि माझा पुण्यातला पहिला मित्र आहे तो. म्हणजे मी पुण्यात जेव्हा शिकायला आलो 84 साली 85 साली, तेव्हापासून त्याची माझी ओळख आहे. त्याच्या आधी माझी त्याची ओळख नव्हती. तर मी त्याला आयडिया दिली, अरे म्हणजे मी सुनील, मी पुस्तक लिहितोय आणि मला पुस्तकाचं नाव तू तू मार्केटिंग ऍडव्हर्टायझिंगचा माणूसच, तू मला नाव सुचव. आणि त्यांनी हे नाव सुचवलं विदेशमुखी. आणि त्यांनी माझी सगळी जर्नी पूर्ण बघितलेली आहे. तर तो म्हणे तुझ्या पुस्तकाकरता अतिशय सुटेबल असं नाव हे एकच असू शकतं, विदेशमुखी. आणि त्याच्यामध्ये देशमुखचं पण नाव येतंय, जे विदेशचं वि, देशमुखीचं खी आणि मध्ये देशमुख. तर त्यांनी असे अतिशय चपकल नाव दिलं, आम्हाला सांगितलं. आणि आमचा पब्लिशर पण अमलताज पब्लिशिंग बुक्स म्हणून आहेत, ते पण म्हणे एवढं सुंदर नाव तुम्हाला कसं काय सुचलं. आणि नंतर मी जेव्हा इंग्रजीमध्ये पुस्तक लिहिलं तेव्हा पण त्या पुस्तकाचं नाव बदलू नये असं बऱ्याच लोकांनी मला सांगितलं, की दॅट हॅज बिकम अ नाव ब्रँड, यू शुड कीप द सेम नेम. तर असं ते माझ्या मित्र सुनील सहस्त्रबुद्धे यांनी विदेशमुखी हे पुस्तकाचं टायटल देण्याची आयडिया दिली आम्हाला. मग आम्ही ते टायटल ठेवलं आणि तेच इंग्रजी पुस्तकामध्ये सुद्धा वापरलं आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा पुस्तकाचं पब्लिशिंग म्हणजे मराठी पुस्तक आम्ही 15 फेब्रुवारी यावर्षी 15 फेब्रुवारीला 2025ला पब्लिश केलं पुण्यामध्ये. सिम्बॉयसिस कॉलेजचे सर्वेसर्वा डॉक्टर S.B. मुजुमदार
हे स्वतः त्याला चीफ गेस्ट म्हणून आले होते आणि डॉक्टर दीपक शिकारकोण म्हणून पुण्यातले जवळजवळ 150 लोकांच्या समोर एक मोठा कार्यक्रम केला आम्ही आणि ते पुस्तक प्रकाशित केलं. आणि मुजुमदार सरांची माझी तशी ओळख होती, पण मी त्यांना 40 वर्षानंतर भेटलो होतो. मी सिम्बॉयसिसला लॉ केलेलं होतं आणि सिम्बॉयसिसच्या लॉ कॉलेजमध्ये सुद्धा थ्रू आउट फर्स्ट होतो. तर मी त्यांना जी जुनी आठवण करून दिली की तुमच्या हाताने मला बक्षिसं मिळालेले आहेत, तर ते आपणहून आले. वयाच्या 81व्या वर्षी तो माणूस आला आणि त्या कार्यक्रमामध्ये ते जवळजवळ 25 मिनिटं माझ्याबद्दल बोलले आणि सगळं चांगलं बोललेलं केले, वाईट काहीच बोलले नाही. आणि मग त्यांनी प्रकाशन केलं. मग आम्ही मराठी पुस्तकाचं मोठ्या प्रमाणात मार्केटिंग केलं किंवा अजून चालूच आहे. त्यानंतर सगळ्यांचं असं म्हणणं पडलं की तुझं सगळं ऑडियन्स जे आहे ते इंग्लिश ऑडियन्स आहे, तुझं सगळं फॉरेनला मॅक्सिमम करिअर झालेलं आहे, त्या लोकांना या पुस्तकाचा काय फायदा आहे. आणि माझ्या सगळ्या अमेरिकेतल्या लोकांना किंवा सिंगापूरच्या लोकांना पण मी मराठी पुस्तक लिहिलं माहित होतं, त्यामुळे इंग्लिश पुस्तक कधी येणार आहे म्हणून ते सुरू झालं त्याचा त्रागा माझ्या मागे. मग आम्ही इंग्लिश पुस्तक लिहायचं ठरवलं. पण थोडं इंग्लिश पुस्तक लिहिताना एक केलं की मराठी पुस्तकाचं जसंच्या तसं ट्रान्सलेशन करू नये असा एक उद्देश घेऊन त्याला थोडं कॉर्पोरेटाईज करण्याचा प्रयत्न केला की त्याच्यातनं लाईफ स्टोरीज काय, लाईफ लेसन्स काय मिळतात, लिडरशिप लेसन्स काय मिळतात. अशा पद्धतीने साधारण 60 ते 70% कंटेंट ऑफ मराठी बुक इज अवेलेबल इन इंग्लिश, पण थोडं त्याला आपण एडिट करून त्यात काही स्टोरीज क्रिएट केल्यात जेणेकरून कॉर्पोरेट वर्ल्ड मधल्या लोकांना, यंग स्टुडंट्सना ते वाचल्यानंतर आपण त्याचा कसा उपयोग करावा अशा पद्धतीने ते हे केलेलं आहे. आणि स्टोरी टेलिंग हा माझा पहिल्यापासून फोर्टे राहिलेला आहे. म्हणजे मी कॉलेजमध्ये, शाळेमध्ये सगळीकडे कथाकथन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा या सगळ्यामध्ये मी नेहमीच फर्स्ट असायचो. त्याच्यामुळे मला स्टोरी टेलिंग हा माझा फार आवडीचा विषय आहे. ते कसं करावं, का करावं आणि काय करू नये या बाबतीमध्ये मी अगदी मनापासून प्रयत्न करून छान छान स्टोरीज लिहिलेल्या आहेत. तर साधारण मराठी पुस्तकामध्ये जवळजवळ 250 पानाचं पुस्तक आहे आणि 14 चॅप्टर्स आहेत त्याच्यात. आणि इंग्रजीमध्ये साधारण 288 पानं आहेत आणि 17 चॅप्टर्स आहेत. जेव्हा पुस्तक लिहायचं ठरवलं तेव्हा पुस्तकाला प्रस्तावना कोणी द्यावी हा एक मोठा प्रश्न होता आमच्या समोर. कारण पुस्तक विकल्या जाण्यामागे किंवा विकलं जावं याच्याकरता पुस्तकाची प्रस्तावना कोण देतं आणि कसं देतं याला पण फार महत्व आहे. तर मराठी पुस्तकाला प्रस्तावना आमचे मित्र लंडनमध्ये कबीर शेख म्हणून आमचे मित्र आहेत. ते पहिले मराठी माणूस होते. म्हणजे कबीर शेख मराठी आहेत, कोल्हापूरचे मूळचे, राहणारे सांगलीचे. युनायटेड नेशन्समध्ये अतिशय मोठ्या पदावर ते डायरेक्टर होते. आणि मी जेव्हा जॉर्डनमध्ये, मिडल ईस्टमध्ये एका मोठ्या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर होतो तेव्हा ते युनायटेड नेशन्सचे डायरेक्टर म्हणून जॉर्डनमध्ये काम करायचे. तर कबीर सरांना मी सांगितलं, कबीरजींना सांगितलं की तुम्ही मला प्रस्तावना द्या आणि त्यांनी अतिशय सुंदर प्रस्तावना दिली. माझा मित्र सुनील सहस्त्रबुद्धे यांनी पण थोडंफार प्रेस दिलं. माझ्या मिसेसनी पण माझ्याबद्दल लिहिलेलं आहे. मराठी पुस्तकांना आम्ही जास्त जणांच्या प्रस्तावना किंवा फॉरवर्ड म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये घेतल्या नाहीत, पण इंग्रजी पुस्तकाला फार मोठ्या मोठ्या लोकांनी प्रस्तावना किंवा फॉरवर्ड दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जगातला नंबर 1चा कोच मार्शल गोल्डस्मिथ यांनी माझ्या पुस्तकाला फॉरवर्ड दिलेला आहे. त्यानंतर जगातली नंबर 1ची सस्टेनेबिलिटीची गुरु हेला बँक जॉर्जन्सन म्हणून जी आता डेन्मार्कमध्ये असते तिने दिलेला आहे. आणि बरेच जगातले मोठे मोठे फायनान्स लिडर्स आहेत, जवळजवळ 8 ते 9 लोकांनी फॉरवर्ड दिलेलं आहे माझ्या पुस्तकाला. आणि ते सगळ्या पुस्तकामध्ये आपण छापलेलं पण आहे त्यांच्या फोटो सहित. आणि त्यांनी पूर्ण माझी लिडरशिप स्टाईल, त्यांनी मला कसं बघितलं, माझ्यावर कसं काम केलं, अशा सगळ्या गोष्टी त्यांनी या पुस्तकामध्ये प्रस्तावनेमध्ये दिलेल्या आहेत. मार्शल गोल्डस्मिथ कडनं फॉरवर्ड लिहून घेणं किंवा मिळवणं हे फार मोठं अवघड काम होतं. आणि मी स्वतः कोच आहे. जसं अजित म्हणला, त्यांनी काहीच माझ्या डिग्री सांगितल्यात. मला वाटतं अजितने सांगितलं त्या माझ्या 50% सुद्धा डिग्रीज नव्हत्या. त्याच्यानंतर मी बरेच शिक्षण अजून काही केलेलं आहे आणि मी त्याची फारशी ऍडव्हर्टाइजमेंट करते, पण तुम्ही मला माझ्या मागे दिसत असतील सगळे सर्टिफिकेट. अशा अजून 2 भिंती आहेत माझ्या ऑफिसमध्ये ज्या सगळ्या सर्टिफिकेटने भरलेल्या आहेत. तर मार्शल गोल्डस्मिथचा कोचिंग प्रोग्राम चालतो जगामध्ये आणि त्याचा मी सर्टिफाईड कोच आहे. आणि त्यांच्या कोचिंग प्रोग्राम मध्ये मी काही चुका काढल्या असं म्हणणं बरोबर नाही, पण मी त्यांना असे काही सजेशन दिले की तुम्हाला हे आता बदलायला पाहिजे, आउटडेटेड झालेले वगैरे. त्याच्यामुळे मी त्यांच्या पूर्ण अमेरिकेतल्या ह्याच्यामध्ये फेमस झालो. आणि मी जेव्हा त्यांना सांगितलं मार्शल गोल्डस्मिथला की माझं पुस्तक लिहितो आणि तुम्ही मला फॉरवर्ड द्या, तर त्यांच्या ऑफिसमधनं मला रिप्लाय आला की ते असं काही कुणाला पुस्तकाला प्रस्तावना वगैरे काही देत नाहीत, तुम्ही याच्या भानगडीत पडू नका, म्हणजे यू डोंट ट्राय टू आस्क हिम ऑर समथिंग लाईक. पण माझा एक पहिल्यापासूनचा प्रॉब्लेम आहे, मी एखादी गोष्ट एकदा ठरवली तर मग मी ते मिळवत असते. म्हणजे ते सलमान खानच्या डायलॉग सारखे आहे ते, मी अपने आप के भी नहीं सुनता हो तसं आहे ते. मग मी ते माझ्या पद्धतीने इकडून तिकडून प्रेशर आणून शेवटी मार्शल गोल्डस्मिथने मला जवळजवळ 3 महिन्यानंतर प्रस्तावना दिली. माझं पुस्तक ऑलरेडी प्रिंटिंगला गेलेलं होतं आणि पुस्तक प्रिंट व्हायला आलं होतं. मी जेव्हा पब्लिशरला सांगितलं की एक पान त्याच्यामध्ये रिकामं ठेवा, मार्शल गोल्डस्मिथची प्रस्तावना यायची, तो म्हणे असं नाही ठेवू शकत आपण, मी नाही करणार आहे. पुस्तक प्रिंट झालं आणि त्याच्यानंतर त्यांची प्रस्तावना आली.
तर पुस्तकाचं बॅक कव्हर आणि फ्रंट कव्हर जे प्रिंट व्हायचं राहिलं होतं, त्या बॅक कव्हरवर आम्ही ती प्रस्तावना छापलेली आहे. आणि जस्ट तुम्हाला म्हणजे दाखवायचं, आय डोंट नो हाऊ मच यू कॅन सी, बट हे असं मागे छापलेलं आहे इंग्रजी पुस्तकामध्ये. आणि हे इंग्रजी पुस्तकाचं कव्हर आहे. आणि जस्ट तुम्हाला दाखवण्याकरता म्हणून हे मराठी पुस्तकाचं कव्हर आहे, विदेशमुखी म्हणून. आणि हे त्याच्या मागे प्रस्तावना आहे, माझं स्वतःबद्दल माहिती आहे. तर अशा गोष्टी आहेत त्याच्यात. बऱ्याचशा गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये आपण असं प्लॅन करून झाल्या असं नाहीये. आय बिलीव्ह इन हार्डवर्क, आय बिलीव्ह इन ड्रीमिंग बिग. म्हणजे आपण खूप मोठी स्वप्न बघायला पाहिजेत, हे माझं पहिलेपासूनच म्हणणं आहे. आणि मी खूप मोठी स्वप्न बघितली. मी कधीही त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही केलं. काटकसर स्वप्न बघण्यामध्ये कधीही केलेली नाहीये. जितकी मोठी स्वप्न बघता येईल तितकी मोठी स्वप्न बघायची, पण ती नुसती बघायची नाही तर ती जगायची. आणि मग त्याच्यावर आपण एक्झिक्युशन कसं करायचं याचा पूर्ण प्लॅन करायचा. आणि मी अतिशय सिस्टमॅटिक प्लॅनिंग करतो प्रत्येक गोष्टीचं. अजूनही माझं दरवर्षी माझं गोल सेटिंग मी स्वतः करतो. माझं स्वतःचं स्वॉट अनालिसिस, त्याला स्ट्रेंथ अनालिसिस म्हणतो आपण, ते मी दरवर्षी करतो. आणि माझ्यामध्ये काय चुका आहेत, मी अजून कसा चांगला होऊ शकतो, या सगळ्या गोष्टी मी अजूनही करतो आणि मी तेव्हाही करायचो. आणि ह्याच्यामध्ये मजा अशी आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळतच असं नाहीये. बऱ्याचदा फेल्युअर्स माझ्या पुस्तकामध्ये, तुम्ही जर 14 चॅप्टर जे आहेत ते वाचले तर साधारण तुम्हाला असं दिसेल की जवळजवळ 10 चॅप्टर्स मध्ये माझं फेल्युअर दिसून येईल तुम्हाला, पण पुढच्या 4 चॅप्टर मध्ये मला सक्सेस दिसून येईल. तर माझा म्हणण्याचा हा उद्देश आहे की फेल्युअर इज नॉट बॅड. तुम्ही त्या फेल्युअर मधून शिकता. आणि मी बऱ्याचदा हे स्टेटमेंट करतो की वेन यू डोंट गेट व्हॉट यू वॉन्ट टू गेट, वेन यू डोंट गेट व्हॉट यू वॉन्ट टू गेट, व्हॉट यू गेट इज अन एक्सपिरियन्स. आणि हा एक्सपिरियन्स जो आहे तो तुम्हाला शिकवतो मी पुढे कसं जायचं आणि पुढे काय करायचं. आणि पण बरेच लोक त्या एक्सपिरियन्स मधून शिकत नाहीत, मग तिथे प्रॉब्लेम. तर तुमचं सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे की मी जरी पडलो, मी जरी चुकलो, तर मी का चुकलो ह्याची कारण मीमांसा करणं, त्याचं रिफ्लेक्शन करणं, त्याचं अनालिसिस करणं, आणि त्यातनं कसं मी वर येऊ शकेल आणि पुन्हा ती चूक करणार नाही, हे शिकणं मात्र फार महत्वाचं आहे. आणि मला वाटतं मी त्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी लकी असं म्हणणार नाही, पण खूप प्रयत्न करून मी त्यामध्ये एक्सपर्टीज मिळवलेला आहे असं मी म्हणू शकतो. आता पुस्तकामध्ये मी पुस्तक लिहिणं हे तसं त्रासदायक होतं, कारण यू हॅव टू रिलिव्ह युअर लाईफ. तुम्हाला सगळ्या त्या जुन्या गोष्टी आठवून 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 लिहाव्या लागतात. आणि काही काही आठवणी ह्या अतिशय त्रासदायक असतात. आपल्याला असं वाटतं अरे बाबा आता मी हा का विषय विचार करू, कसं करू. तर मी पुस्तक लिहिण्याकरता काय केलं, माझ्या आयुष्याचे साधारण वयाच्या 10व्या वर्षापासून ते आतापर्यंत मी असे 5-5 वर्षाचे टप्पे पाडले. आणि दर 5 वर्षात माझ्या आयुष्यात कुठल्या घटना झाल्या त्या मी लिहून काढल्या. आणि त्या घटना म्हणजे चांगल्या घटना आणि वाईट घटना दोन्ही लिहून काढल्या, फक्त चांगल्या नाही लिहिल्या. आणि मग ह्यातनं माझी स्टोरी काय येऊ शकते असं मी ते त्याला एक्सपांड करायला. पण त्याच्यामध्ये काही काही ठिकाणी इट वॉज सो इमोशनल आणि सो डिफिकल्ट फॉर मी की तुम्हाला ते आठवून लिहायचंय. जी गोष्ट तुम्ही प्रयत्नपूर्वक विसरलेली आहात, आता ती तुम्हाला जगाला सांगायची. त्याच्याकरता तुम्हाला ती आठवावी लागते, त्याच्याकरता तुम्हाला ती लिहावी लागती आणि 2-3दा वाचावी लागती. तर इट वॉज व्हेरी इमोशनल, इट वॉज व्हेरी नॉस्टॅल्जिक. पण मी ठरवलं ठीक आहे, आता मी पुस्तक लिहिण्याचं ठरवलेच आहे. तर एव्हरीथिंग इन माय लाईफ विल बी अन ओपन बुक नाव एक्सेप्ट माय बँक बॅलन्स. तर प्रत्येक गोष्ट माझ्या आयुष्याची घडलेली आहे ती सगळे त्या पुस्तकांमध्ये लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये आता कुठलेही आडपडदा नाही, कुठलीही कपोल कल्पित घटना नाही आहे त्या पुस्तकामध्ये. सगळ्या सत्य घटना आहेत. आणि माझे असे बरेच मित्र आहेत की ज्यांना या घटना माहिती पण आहेत, असं नाहीये की नाहीये. एव्हरीथिंग इज ट्रूथ. आणि मी आमच्या ऑडिटच्या भाषेत म्हणतो की कुणी त्याचं ऑडिटही करून बघावं की ते चूक आहे का बरोबर आहे, आणि त्याचं सर्टिफिकेट पण द्यावं मला. पण लिहिण्यामागचा उद्देश असा आहे की लोकांना हे पण कळलं पाहिजे की प्रत्येक सक्सेसच्या मागे बरंचसं फेल्युअर आहे. आणि व्हल्नरेबिलिटी इज अ स्ट्रेंथ अँड नॉट अ विकनेस. आपल्याला असं वाटतं की मी व्हल्नरेबल हे माझं विकनेस आहे. मी असं म्हणतो की व्हल्नरेबिलिटी ही तुमची स्ट्रेंथ आहे. आणि तुमच्या त्या व्हल्नरेबिलिटी मधनं तुम्ही शिकायला पाहिजे की मी अजून पुढे काय करू शकतो आणि कसं करू शकतो. आता या पुस्तकातल्या काही काही घटना, काही काही गोष्टी मी तुम्हाला थोड्याशा सांगण्याचा प्रयत्न करतो. एक माझ्या आयुष्यात मला सगळ्यात मोठा बसलेला धक्का म्हणजे मी शाळेत असताना एनसीसी मध्ये जायचो. आपल्या त्यावेळेस एनसीसी असायचं शाळेमध्ये. आता आहे की नाही मला माहित नाही, कमी दिसतं जरा आजकाल थोडस. आणि माझे वडील पण एनसीसी एअरविंगचे ऑफिसर होते शाळेत. माझे वडील स्पोर्ट्सचे शिक्षक होते, फिजिकल एज्युकेशनचे. आणि ते एनसीसी एअरविंगचे चीफ ऑफिसर होते पूर्ण नांदेड जिल्ह्याचे.
जिथे शाळेमध्ये एनसीसी पण शिकवायचे, डिफेन्स एज्युकेशन पण शिकवायचे आणि स्पोर्ट्स एज्युकेशन पण शिकवायचे. आणि माझे वडील जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना 26 जानेवारीच्या रिपब्लिक डे परेडला गेलेले. माझे वडील हैदराबादला शिकलेले निजामाच्या काळामध्ये, त्यावेळेस निजाम स्ट्रीटला. तर ते माझ्या डोळ्यासमोर ते फार असं हे होते की वडील जर रिपब्लिक डे परेडला जाऊ शकतात 26 जानेवारीच्या, तर मी का नाही. आणि माझे वडील हे माझे पहिलेपासून रोल मॉडेल होते, आहेत आणि असतील. तिथे त्यांचं जबरदस्त पगडा होता माझ्या लाईफवर आणि अजूनही आहे. तर मी वडील 26 जानेवारीला गेले तर वडिलांकडनं त्या स्टोरीज नेहमीच ऐकायचं होतं. मी पण खूप प्रयत्न केला. मग शाळेत माझी निवड झाली, मग नांदेडमध्ये निवड झाली. मग त्या रिपब्लिक डे परेडच्या कॅम्पचं आधी एक सिलेक्शन कॅम्प असतो, तो नाशिकला होता त्यावर्षी. त्या कॅम्पला पूर्ण महाराष्ट्रातनं त्यांनी शाळेतले 3 मुलं निवडली फक्त. त्यातली 2 मुलं कोल्हापूरची होती आणि एक मी नांदेडचा होतो, एनसीसी एअरविंग मधून. आम्ही नाशिकला गेलो, देवळालीला कॅम्पमध्ये 10 दिवस राहिलो. त्यांनी आमच्या बऱ्याच परीक्षा, परेडची परीक्षा, ही परीक्षा सगळ्याच घेतल्या. आणि मग फायनल सिलेक्शन डेला त्यांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं जे मुलं सिलेक्ट झाले त्यांनी एक स्टेप पुढे यायला, ते सांगतील नाव घेतले त्यांनी पुढे यायचं आणि ज्यांचं नाही झालं त्यांनी तिथंच थांबायचं. तर त्यांनी नाव घेतले, त्यात माझं नाव नाही आलं. आणि आय वॉज व्हेरी शॉक, कारण मला माहिती होतं माझी परेड सगळ्यात चांगली आहे, मी खूप मेहनत केली, ते सगळं खरं. आणि ते दोघही मुलांची निवड झाली आणि माझी नाही झाली. सो दॅट वॉज अ फर्स्ट शॉक इन माय लाईफ टू मी, की आपण किती नेहमीच प्रयत्न केला म्हणजे आपल्याला यश मिळेल असं नाहीये. आणि मग मी खूप धाडस करून त्या मेजर जनरल जो होता त्याला जाऊन विचारलं की तुम्ही माझं सिलेक्शन का नाही केलं, माझी परेड मला वाटतं सगळ्यात चांगली होती इथे तुमच्या बाकीच्या मुलांपेक्षा. तर त्यांनी मला कारण सांगितलं की तुझी परेड चांगली होती पण तुझा प्रॉब्लेम आहे, तुझी उंची खूप कमी होती. आणि 26 जानेवारीच्या परेडला जायला त्यांचा क्रायटेरिया होता की मिनिमम 4.5 फूट वगैरे जे काय असेल, शाळेतली गोष्ट आहे, त्याच्यामुळे आम्ही तुला सिलेक्ट करू शकत नाही. आणि दॅट वॉज अ बिग रिजेक्शन इन माय लाईफ. मी घरी आलो, मी जवळजवळ 1 ते 2 महिने अतिशय काय म्हणतो हिरमुसलेला होतो, अतिशय टेन्शन मध्ये होतो. मी आमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो आणि त्यांना सांगितलं मला उंची वाढवायचे इंजेक्शन द्या, तुम्ही काहीतरी करा तुम्ही पण. सो दॅट वॉज अ फर्स्ट रिजेक्शन इन माय लाईफ, विच टुक मी 2 to 3 months टू काय म्हणतात डायजेस्ट अँड कम आउट ऑफ दॅट. त्याच्यानंतर दुसरं रिजेक्शन असं म्हणता येणार नाही, पण माझ्या आयुष्यात मी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा फॉरेनला गेलो नोकरी करण्याकरता म्हणून, आणि माझी फारशी इच्छा होती की मी फॉरेनमध्ये जाऊन नोकरी करावी. मी युगांडा नावाच्या एका देशामध्ये गेलो. युगांडा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कदाचित, ईस्ट आफ्रिकेमध्ये हा देश आहे. आणि मी युगांडाला गेलो 1997 साली. त्यावेळेस आधी माझ्याकडे मोठा जॉब होता. मी गुडियर टायर नावाच्या मोठ्या कंपनीमध्ये फायनान्स लीडर, फायनान्स हेड म्हणून काम करायचो औरंगाबादला. पण ते फॉरेनला जाण्याची इच्छा जी होती ती माझी फार अशी त्यावेळेस काय म्हणतात, इट वॉज कमिंग आउट व्हेरी ऑफनली. कारण मी माझ्या कंपनीतल्या लोकांना अमेरिकेला पाठवत होतो पण माझी कंपनी मला पाठवत नव्हती. कारण आधी इंजिनियर लोक, मग R&D वाले, मग क्वालिटी कंट्रोल वाले, असं माझा नंबर कधी येणार. त्याच्यात मला आफ्रिकेचा जॉब मिळाला. मी गुडियर सारखी नोकरी सोडून आफ्रिकेला गेलो मी. पण मी 6 महिन्यात आफ्रिका सोडून परत आलो. आणि याला मल्टिपल कारण. त्याचं मेन कारण होतं की त्या पुस्तकात लिहिलेलं आहे, ते तुम्ही कदाचित वाचावं असं मला वाटतं, की आय वॉज हायजॅक आणि तिथे सेफ्टी सिक्युरिटी हे बरेच इश्यू होते. तर मला एका स्टेज असं वाटलं की आपलं जे स्वप्न आहे की आपल्याला फॉरेनला जाऊन जॉब करायचा आहे, त्या स्वप्नाकरता आपण आपली लाईफ आणि आपली सेफ्टी कॉम्प्रोमाइज जर करणार असेल तर त्याला काहीच अर्थ नाही. आणि मी ते ठरवून मग 6 महिन्यात सोडून परत आलो. सो दॅट वॉज अगेन अ फेल्युअर फॉर मी. म्हणजे एवढं मोठं स्वप्न बघितलेलं, एवढा प्रयत्न केलेला, एवढी तयारी केलेली, एवढा मोठा जॉब होता माझ्याकडे, पण तो जॉब मात्र मी सेव्ह करू शकलो नाही, कारण तिथं सेफ्टी सर्व्हायवल वॉज अ बिग इश्यू. त्याच काळात एड्स नावाचा जो रोग आहे तो तिथे मोठ्या प्रमाणात पसरत होता, केनियामध्ये, आफ्रिकेमध्ये वगैरे. तो एक इश्यू होता. आणि माझं स्वतःचा हायजॅक झालो होतो मी आणि बंदुकीच्या टोकावर मला वाचलेलो होतो मी. तर हे सगळं सोडून मी ठरवलं की आपण हे कॉम्प्रोमाइज करण्यात अर्थ नाही. मी परत आलो इंडियामध्ये. सो दिस वॉज अगेन अ सेकंड बिग फेल्युअर टू मी. आणि मी जेव्हा परत आलो तेव्हा मी परत औरंगाबादला आलो. औरंगाबादला माझं घर होतं, आई वडील औरंगाबाद राहायचे, माझं स्वतःचं घर पण मी फ्लॅट घेतला होता औरंगाबादला. आणि 4 महिने माझ्या हातात जॉब नव्हता. तर तुम्हाला माहिती आहे आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये जेव्हा तुमचं लग्न झालेलं आहे, मला दुसरा मुलगा झाला होता मी आफ्रिकेला असताना, तुम्हाला 2 मुलं झालेली आहेत आणि तुमच्या हातात जॉब नाहीये आणि तुमच्याकडे घरी काही नाहीये. तर म्हणजे इट्स नॉट इझी इन अ सोसायटी टू लिव्ह लाईक दॅट. लोक वाटतील ते बोलतात, स्वतःला शहाणा समजतो वगैरे वगैरे. पण मला या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर कधीच काही परिणाम झाला नाही, कारण मला माझ्या स्वतःबद्दल फार विश्वास होता. मग तिथून मला मॅकडॉनल्ड्स मध्ये जॉब मिळाला मुंबईला ऍज अ फायनान्स लीडर म्हणून. म्हणजे लकीली मी एक मोठ्या कंपन्यांमध्ये अतिशय मोठ्या पदांवर कामं केली. मला त्याचा कधी फार लिमिटेशन आलं असं नाहीये. पण 2-3 महिन्याचा कालावधी माझा झाला. त्याच्यानंतर मी साऊथ आफ्रिकेला गेलो.
आणि साऊथ आफ्रिकेहून सुद्धा मी 1.5 वर्षात परत आलो. आता मी साऊथ आफ्रिकेला जायच्या वेळेस मी काय केलं की मी युगांडाला जाण्याच्या आधी जी चूक केली होती ती चूक आता करायला नाही पाहिजे. आपण तो देश आधी जाऊन बघायला पाहिजे, ती कंपनी आधी जाऊन बघायला पाहिजे, ती लोक कशी आहेत बघायला पाहिजे, आपण कुठे राहणार आहेत, आपली मुलं कुठल्या शाळेत जाणार आहेत, हे सगळं मी जाऊन आधी बघून आलो कंपनीच्या खर्चाने. जोहान्सबर्गला जाऊन राहून आलो, बघून आलो सगळं. आणि मी गेलो तिथे एका मोठ्या कंपनी, टेलिकॉमची कंपनीचा मी फायनान्स डायरेक्टर म्हणून जॉईन झालो. मोठी पोझिशन होती, कंपनी मोठी होती, सगळं होतं. पण मला साधारण 1 वर्ष मी काम केल्यानंतर मला असं कळायला लागलं की त्या कंपनीची व्हॅल्यू सिस्टीम जी आहे, म्हणजे तिथे करप्शन हा एक मोठा प्रकार आहे आफ्रिकेत. आणि मी फायनान्सचा हेड होतो. तर जेव्हा तुमची व्हॅल्यू सिस्टीम म्हणजे पर्सनल व्हॅल्यू अँड कॉर्पोरेट व्हॅल्यूज आर नॉट अलाइनिंग, हे एक फार मोठं द्वंद्व माझ्या मनात सुरू झालं. मी हे काय करतोय? ही कंपनी तर सर्रासपणे लाचखोरी किंवा करप्शन, आणि त्या देशामध्ये तुम्हाला सर्वायवल असेल तर तो इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ युअर सर्वायवल ऑफ दॅट कंपनी. मग मला ते खूप त्रास व्हायला लागला की हे मी कसं काय करू शकतो. माझ्या व्हॅल्यू सिस्टीम मध्ये ऑनेस्टी, इंटेग्रिटी, लॉयल्टी याला फार महत्व आहे. आणि घरून जे मिळालेलं शिक्षण किंवा बाळकडू होतं ते सगळं हेच होतं. शिक्षकाच्या घरात काय मिळणार की तुम्हाला तुमची काय म्हणतात इमानदारी किंवा तुमची करप्शन नाही करायला पाहिजे. व्हॅल्यू सिस्टीमला फार महत्व. तर मला खूप त्रास व्हायला लागला आणि मी ठरवलं की मी हे परत करेक्ट जर मी करू शकत नाही ही कंपनीला, तर मी स्वतःला करेक्ट करायला पाहिजे. सो समटाईम मी असं बऱ्याचदा म्हणतो की वेन यू आर नॉट एबल टू करेक्ट समवन एल्स, यू बेटर करेक्ट युअर सेल्फ. म्हणजे तुम्ही तिथून निघून जा, त्याच्यात राहून तुम्ही तसं होऊ नका. आणि मी मग शेवटी ठरवलं की साऊथ आफ्रिकेमधनं सुद्धा मला परत यायचं. म्हणजे आता हिस्ट्री रिपीट्स. मी युगांडामधनं 6 महिन्यात परत आलो, साऊथ आफ्रिकेमधनं मी 1.5 वर्षामध्ये परत आलो. सगळं परफेक्ट केलं होतं, पूर्ण स्टडी होमवर्क केलं होतं, कंपनी बघितली होती. पण कंपनी किती इन्व्हॉल्ड आहे कुठल्या गोष्टींमध्ये हे तुम्ही जेव्हा तिथं राहून काम करायला लागतं तेव्हाच तुम्हाला कळतं. तर तो एक इश्यू झाला. मी तिथून परत आलो. त्याच्यानंतर मी इंडियात परत आलो. मी परत मग त्यावेळेस मी मॅकडॉनल्ड्सला जॉईन झालो तिथून परत आल्यानंतर. आणि मग नंतर मी मॅकडॉनल्ड्स मध्ये गेल्यावर बऱ्याचशा चांगल्या गोष्टी केल्या. मी हॅम्बर्गर युनिव्हर्सिटीमध्ये गेलो, शिकागोला मोठ्या पोझिशनला बरेच कामं केले. आणि इट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग जॉब. मी मुंबईला राहत होतो त्यावेळेस. आणि मॅकडॉनल्ड सोडून तरी पण माझ्या तो किडा जो माझ्यामध्ये होता की फॉरेनला जाऊन राहायचंय आणि आपल्याला नोकरी करायचं, तो काही मला स्वस्थ बसू देत नव्हता. तर मग मी मॅकडॉनल्ड्स मध्ये असताना एका हेडहंटरने मला शोधून जॉर्डन मध्ये एक मोठा जॉब ऑफर केला. जॉर्डन हा देश जगाच्या नकाशावर कुठे आहे हे मला माहित सुद्धा नव्हतं, खरंच सांगतो. जेव्हा त्यांनी मला जॉब ऑफर केला तेव्हा मी घरी येऊन पहिल्यांदा ऍटलास उघडला आणि शोधायला लागलो जॉर्डन कुठे दिसते. मला एवढंच माहिती होतं जॉर्डनची मुलं काहीतरी शिकायला पुण्याला मध्ये वाड्या कॉलेजमध्ये वगैरे कधीतरी यायचे, असं मला तेव्हा आठवत होतं काहीतरी. आणि जॉर्डनचा जॉब घेतला. जॉर्डनला गेलो मी आणि जॉर्डनला मी एका मोठ्या फर्टिलायझर केमिकल्स कंपनीमध्ये आधी फायनान्स डायरेक्टर म्हणून जॉईन झालो. आणि विथ द प्रॉमिस की ते मला मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ करतील. आणि त्या कंपनीने खरंच केलं. मला 1.5 वर्षामध्ये मी त्या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ म्हणून काम करायला लागलो. त्या देशातली सर्वात मोठी कंपनी ती होती. आणि इट वॉज अ बिग एक्सपिरियन्स. मी तिथल्या राजाला पण भेटलो, जॉर्डनच्या राजाला. त्या जॉर्डनच्या राजावर माझा फोटो तिथल्या लोकल न्यूजपेपरमध्ये छापून आला होता आणि मला माहित नव्हतं. आणि लोकांचे मला फोन यायला लागले कॉंग्रॅच्युलेशन म्हणून. काय काय होतं, कारण त्या दिवशी मी पेपर्स बघितला नव्हता. त्यांनी मला सांगितलं इंडियन एम्बसीमध्ये तुमचा फोटो राजाबरोबर नोटीस बोर्डवर चिटकवण्यात आलेला आहे आणि यू आर स्टँडिंग नेक्स्ट टू द किंग ऑफ जॉर्डन. तर असे बरेच इंटरेस्टिंग किस्से पण आहेत. युगांडामध्ये मी होतो तेव्हा 6 महिने सुद्धा पण मी तिथल्या डिक्टेटर कर्नल मुसेविनी, लॉर्ड मुसेविनी म्हणून युगांडामध्ये डिक्टेटर आहे 35 वर्षापासून, जवळजवळ 40 वर्षापासून, त्याला भेटलो मी. आणि त्याच्यावरचा फार मजेशीर किस्सा आहे. मी त्यांना 2दा-3दा शेकहँड करायला प्रयत्न केला आणि दरवेळेस आमचा शेकहँडचा हात चुकायचा. म्हणजे ते जेव्हा हात पुढे करायचो तेव्हा मी मागे करायचो, मी जेव्हा पुढे करायचो तेव्हा ते मागे करायचे. तसा फोटो पण आहे माझ्याकडे, तो पुस्तकात छापलेला आहे मी तो फोटो. आणि हा माणूस तिथला डिक्टेटर आहे आणि तो 6.25 6.5 फूट उंच, धिप्पाड आणि अगदी म्हणजे आपल्या भाषेत राक्षसासारखा दिसणारा माणूस. आणि मी खूप घाबरलेलो होतो. पण ते नंतर त्याने हसून नेलं आणि अशा बरेच किस्से आहेत. त्यानंतर मी जॉर्डनला असताना मी ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये शिकायला गेलो इंग्लंडला, ऍडव्हान्स लिडरशिप मॅनेजमेंटचा कोर्स करायला. आणि मी जेव्हा ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये शिकायला गेलो तेव्हा मला असं जाणवलं की आपण कुठे होतो आणि आपण काय शिकत होतो. आपल्या शाळा कशा होत्या, आपली कॉलेजेस कशी होती. म्हणजे मला आठवतं मी अजूनही जेव्हा ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये पहिल्यांदा गेलो राहायला, तिथे मी 1 महिना राहिलो पूर्ण रेसिडेन्शियल प्रोग्राममध्ये. तर पहिल्या दिवशी मी जेव्हा वॉक करायला तर माझ्या डोळ्यामध्ये पाणी होतं की ह्या लोकांकडे काय आहे शिक्षणाचं महत्व आणि आपण कुठून आलो आणि काय करतो आपण. मग ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये शिकलो, तिथे ऑक्सफर्ड डिबेट मी जिंकली.
ऑक्सफर्ड डिबेट इज वन ऑफ द व्हेरी डिफिकल्ट डिबेट्स, जे जिंकण्याकरता लोक वर्षानुवर्ष प्रयत्न करत असतात. तर आमच्या कोर्समध्ये त्यांनी ते ऑक्सफर्ड डिबेट अरेंज केलं होतं. मग तो जज वगैरे येतो, ते सगळे पांढरं लावून वगैरे, जे आपण सिनेमात बघतो सगळं तसं. आणि मी म्हणजे आमची टीम फॉर्म केली होती. माझ्याबरोबर एक ऑस्ट्रेलियन मुलगी होती आणि एक अमेरिकन मुलगा होता आणि मी त्याचा टीम कॅप्टन होतो. ती ऑक्सफर्ड डिबेट मी जिंकली आणि तिथे अतिशय छान म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मी शिकलो ऑक्सफर्डमध्ये. ऑक्सफर्डच्या त्या एक्झिक्युटिव्ह एज्युकेशनच्या कोर्सचे डीन जे होते ललित जोहरी, ते पुढे माझे मेंटॉर झाले. ललित जोहरींनी पण माझ्या इंग्रजी पुस्तकाला फॉरवर्ड दिलेला आहे. त्यांच्याबरोबर मी एक ऑक्सफर्ड विद्यापीठाबरोबर पण एक पुस्तक मी लिहिलेलं आहे वेगळ्या विषयावर. तो इथे विषय काढत नाही मी, थोडं मॅनेजमेंट स्टाईलचं पुस्तक आहे. असे बरेचसे किस्से आहेत. अजून एक मजेशीर किस्सा सांगायचा म्हणजे मी एकदा जॉर्डनला असताना मी जेव्हा मॅनेजिंग डायरेक्टर झालो, तेव्हा मी पहिला नॉन केमिकल इंजिनियर असलेला माणूस ते एवढ्या मोठ्या कंपनीचा सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर झालो. तर आमची लेबर युनियन ही अतिशय स्ट्रॉंग होती. ते सगळे अरेबिक लोक होते आणि त्यांनी बघितलं ह्याला तर काही केमिकल इंजिनिअरिंग वगैरे कळत नाही, फर्टिलायझरचा प्लांट आहे, केमिकलचा प्लांट आहे. तर त्यांनी मला त्रास द्यायचं ठरवलं, कारण त्यांचं लेबर युनियनचं अग्रीमेंट वगैरे डीव होतं सगळं. त्यांनी मला जेवायला बोलवलं, काहीतरी त्यांचा सण वगैरे, ईद वगैरे काहीतरी असं, मला आठवत नाही. आणि त्यांनी जेवायला बोलवलं मला. तर माझ्या आधीचे तिन्ही मॅनेजिंग डायरेक्टर किंवा सीईओ जे होते ते सगळे IIT गोल्ड मेडलिस्ट, केमिकल इंजिनियर, असे फॉरेनला शिकून आलेले वगैरे असे होते सगळे. पण ते कधी अशा जेवणाला जायचे नाही लेबर युनियननी बोलवलं. आणि हे मला कळलं होतं माझ्या HR डिपार्टमेंटकडून. मी म्हटलं मी जाणार, मुद्दाम जाणार. आणि मी गेलो आणि त्यांच्यावर जेवण केलं. तर त्यांनी मला उंठाचं मांस म्हणजे कॅमल मीट याचा राईस बनवला. आपल्याकडे जसं बिर्याणी असते तसं त्याला मनसब म्हणतात तिथे जॉर्डनमध्ये. तर कॅमल मीटचं मनसब म्हणजे बिर्याणी बनवली आणि त्यांनी ती मला खायला ऑफर केली. आणि दे वर टेस्टिंग मी, की हा माणूस काय करू शकतो, आपण बघूयात. आणि त्यांना सरप्राईज झालं. मी खायला सुरुवात केली सरळ. मी मनातल्या मनात देवाचं नाव घेतलं, म्हणजे काय व्हायचं ते होईल आज आपलं, पण आज आपण यांना दाखवावंच लागणार की आपण कोण आहोत. आणि मी ते खाल्लं. म्हणजे अतिशय म्हणजे सांगता येणार नाही इतकी घाण चव होती. ते उंठाच्या दुधाचं दही बनवलेलं वगैरे सगळं जे काय ते. आणि मी तर बॉर्न अँड ब्रॉट अप एज अ व्हेजिटेरियन, घरामध्ये कधी नॉनव्हेजचा प्रश्नच नव्हता. पण मला माहिती होतं हे लोक मला टेस्ट करतात, तर मी पण यांना टेस्ट करतो. मी ते सगळं खाल्लं आणि त्यांना फार आनंद झाला आणि आश्चर्य वाटलं की हा माणूस आपला. आणि त्यांच्यासारखं खाली बसून खाल्लं. म्हणजे दुसरा प्रॉब्लेम ते की तुम्ही एका थाळीमध्ये बसून ते शेअर करता सगळं. त्यांच्यासारखं खाल्लं, हाताने खाल्लं आणि अगदी म्हणजे मनापासून खाल्लं. तर त्यांना फार आनंद झाला. आणि त्याच्यानंतर पुढचे 5 वर्ष मला लेबर युनियनने काही त्रास दिला नाही. कारण त्यांना वाटलं हा आपल्यापैकीच एक माणूस आहे. आणि अर्थात नंतर मी अरेबिक भाषा शिकलो, मी अरेबिक बोलू शकतो, त्यांचं कल्चर पण सुद्धा मी शिकलो. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी मी तिथे केलेल्या आहेत. पुस्तकामध्ये असे बरेचसे किस्से मी लिहिलेले आहेत, ज्यातले थोडासा ह्युमर ऍस्पेक्ट. माझ्या लाईफमध्ये मी ह्युमरला फार महत्व देतो. आपण प्रत्येक गोष्ट सिरियसली करायला पाहिजे असं मला कधी वाटत नाही. मी अजूनही मोठमोठ्या बोर्ड मिटिंगमध्ये जेव्हा बसतो किंवा मॅनेज करतो ऍज अ ग्लोबल चेअरमन, तेव्हा सुद्धा मी माझं ह्युमर, प्रासंगिक विनोद, जे काही आपल्याला म्हणायचंय ते पूर्णतः वापरतो. कधी कधी थोडंसं ते केअरफुली वापरावं लागतं, कारण कल्चरचा ऍस्पेक्ट असतो काही ठिकाणी. पण ते पण मी अगदी मनापासून वापरतो. आणि पुस्तकामध्ये तुम्हाला असे बऱ्यापैकी किस्से दिसतील. अजून एक इंटरेस्टिंग, थोडासा अवघड असा इश्यू होता. मी जेव्हा नांदेडहून पुण्याला पहिल्यांदा शिकायला आलो, मी सिम्बॉयसिस कॉलेजला ऍडमिशन घेतली LLB ला. आणि पहिल्या वर्षी पहिलाच क्लास होता आणि सगळ्यांना इंट्रोडक्शन करून द्यायचं सुरू झालं. त्या इंट्रोडक्शन मध्ये मी इंट्रोडक्शन करून देताना सांगितलं माझं नाव सुनील देशमुख आहे आणि मी मराठवाडा विद्यापीठातनं BCom ला पहिला आलेला गोल्ड मेडलिस्ट वगैरे, असं सगळं असं उत्साहाने सांगत होतो. आणि माझं असं लक्षात आलं की माझ्या आसपासचे सगळे मुलं हसतायत माझ्याकडे बघून, की मराठवाडा विद्यापीठ कुठलं, आम्ही पुणे विद्यापीठातले, तू कुठून आला, तू स्वतःला, म्हणजे थोडासा असं मला जाणवलं ते. आणि मला वाईट वाटलं की कदाचित आपल्याला हे कळत नाही. माझं इंग्लिश कदाचित तेवढं चांगलं नसावं त्यांच्या एवढं, कारण हे सगळे इंग्लिश शिकलेले मुलं वगैरे होती वगैरे. तर मी ते चालू झालं. आणि नंतर एक वर्षाने पहिल्या दिवशी मी पूर्ण सिम्बॉसिस मध्ये परत फर्स्ट आलो लॉ मध्ये. आणि दुसऱ्या वर्षी पहिल्या लेक्चरला प्राध्यापकांनी येऊन सांगितले की आज सुनील शिकवेल क्लासमध्ये सगळ्यांना ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट वॉज व्हेरी फेमस. आणि जेव्हा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मी जेव्हा शिकवायला गेलो, तेव्हा ही सगळी मुलं जी मला हसली होती ती माझ्यासमोर बसली होती. आणि इंग्लिशमध्ये कन्सेप्ट आहे पोएटिक जस्टिस. तर मला तो असं वाटलं की माझा पोएटिक जस्टिस झाला. आज हे लोकांना माझं ऐकावं लागतंय, जे मला हसले होते 1 वर्षापूर्वी एक्झॅक्टली याच वेळेस. असे मजेशीर किस्से आहेत. आणि मी प्रत्येकातनं मोटिवेशन घेतलेलं आहे. मी निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये मी कुठेही आणलेली नाहीये. आणि आय ऑलवेज एन्श्युअर्ड की मी त्यातनं काय क्रिएट करू शकतो. म्हणजे हा तुमचा स्ट्रेंथ पॉइंट आहे की तुम्हाला लोक हसले, मग तुम्ही आता त्या लोकांना असं करून दाखवा की जे नंतर तुमच्याकडे येऊन वेगळ्या दृष्टीने बघतील किंवा तुम्हाला रिस्पेक्ट देतील किंवा तुमच्याशी
चांगलं बोलतील. अजून एक माझं शिक्षणावर फार प्रेम आहे. मी अजूनही शिकवतो. मी जेव्हा औरंगाबादला होतो सगळीकडे मी व्हिजिटिंग फॅकल्टी, गेस्ट फॅकल्टी म्हणून जातो मी. आता मी सध्या IIM ला शिकवतो इंडियामध्ये, XLRI मध्ये शिकवतो, MBA ला शिकवतो, PhD करणाऱ्या मुलांना सुद्धा मी शिकवतो, तरी मी PhD केलेलं नसलं तरी. आणि हा माझा आवडीचा छंद आहे. दुसरी एक गोष्ट माझ्या पुस्तकाने तुम्हाला अगदी प्रामुख्याने जाणवेल की कंटिन्युअस एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट. तुम्हाला स्वतःला मी आज रिलेव्हंट कसं आहे या जगामध्ये हे नेहमी कळलं पाहिजे. मी इंजिनिअरिंग केलं, मी इंजिनिअरिंगला गोल्ड मेडलिस्ट होतो, किंवा मी BCom ला फर्स्ट आलो तो 84-85 साली, आता मी काही करणार नाही असं म्हटलं की तुमची व्हॅल्यू झिरो आहे. तर तुम्हाला कंटिन्युअस स्वतःला रिडेव्हलप करायचं, तुम्हाला कंटिन्युअसली तुमचे स्किल एन्हान्स करायचे, हे एक फार महत्वाचं. आणि आता तर IT वर्ल्डमध्ये आणि AIच्या वर्ल्डमध्ये दर 6 महिन्यांनी सगळ्या गोष्टी बदलत आहेत. तर ती एक गोष्ट मी अगदी पहिलेपासून जाणून घेऊन अगदी दरवर्षी नवीन डिग्री घ्यायची. मी अजूनही सगळ्या कॉलेजमध्ये जातो तेव्हा सांगतो की यू शुड सेव्ह युअर मनी नॉट फॉर बाईंग द iPhone और बाईंग द कार, बट फॉर बाईंग द एज्युकेशन. अँड यू शुड सेव्ह युअर लिव्ह. तुमच्या हॉलिडेज ज्या आहेत, तुम्हाला 1 महिन्याची जर सुट्टी मिळत असेल ऑफिसमध्ये, तर 1 महिना सुट्टी घेऊन कुठे जाऊ नका. 20 दिवस सुट्टी एन्जॉय करा. 10 दिवस तुम्ही स्वतःच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. कुठेतरी जाऊन काहीतरी नवीन शिका. असे बरेच मेसेजेस किंवा बऱ्याचशा गोष्टी मी हे करत असतो. मी म्हणजे आम्ही सिंगापूरला राहायचो. माझ्या आई वडिलांना मी सिंगापूरला घेऊन आलो माझ्याकडे राहायला. आणि माझे वडील, मी तर ऑफिसला जायचो, मी तर ग्रुप CEO होतो त्यावेळेस. आय वॉज मॅनेजिंग 5-6 कंपनीज, $1 बिलियन टॉप लाईन. खूप मोठा व्याप होता माझा. चेन्नईला कंपनी, सिंगापूरला कंपनी, बेंगलोरला कंपनी, म्यानमारला कंपनी, सगळीकडे ट्रॅव्हल. तर माझे वडील घरात बसलेले असायचे आणि संध्याकाळी मी 6 वाजता यायची, ते माझ्या वाट पाहायचे. तर एके दिवशी माझे वडील माझ्या घरातल्या ऑफिसमध्ये जाऊन बसले. म्हणजे माझ्या घरात असं छोटंसं ऑफिस होतं, एवढं मोठं. आणि माझ्या ऑफिसच्या टेबलवर असे डिफरंट बिझनेस कार्ड ठेवलेले होते, ज्या ज्या कंपन्यांमध्ये मी डायरेक्टर आहे, किंवा त्यावेळेस ऍट अ टाइम मी 12 कंपन्यांच्या बोर्डवर डायरेक्टर म्हणून बसायचो. तर जवळजवळ तिथे 7-8 बिझनेस कार्ड ठेवलेले होते टेबल. तर माझे वडील असे खुर्चीवर बसले, त्यांनी ते सगळे बिझनेस कार्ड बघितले. आणि माझे वडील शिक्षक होते, त्यांना कॉर्पोरेट वर्ल्ड, हे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वगैरे काय माहित होतं काय काय. सिम्पल मॅन. संध्याकाळी मी जसं घरी आलो तेव्हा वडिलांनी दार उघडलं आणि मला असं पकडलं त्यांनी हाताने, मला अजून असं पकडलं हाताने, आणि डायरेक्ट माझ्या ऑफिसमध्ये घेऊन गेला. मला बूट सुद्धा काढू दिले नाही. मग काय झालं, मी घाबरलो. म्हणजे काय झालं, आईला काही आपण वाईट विचार करतो, काय झालं का. मला म्हणे बस येते माझ्यासमोर. बसलो खुर्चीवर. मला हे समजावून सांग, इतक्या कंपन्यांमध्ये तू काय भानगड करतोय. त्यांचा शब्द होता भानगड करतोय. त्यांना असं वाटलं की आपला मुलगा काहीतरी चुकीच्या गोष्टी करतोय. एवढ्या कंपन्यांचे कामं करतोय म्हणजे हा काहीतरी नंबर 2चे कामं करतोय, किंवा समथिंग इज रॉंग. मग त्यांना मला ते सगळं समजावून सांगावं लागलं. मी त्याचा बोर्ड होता माझ्याकडे, ते बोर्डवर समजावून सांगितलं, अशी मोठी कंपनी असती, याच्या कंपनी खाली 5 कंपन्या असतात, मी या मोठ्या कंपनीच्या बोर्डवर CEO आहे, मग तिथून मला इथं जावं लागतं, इथं जावं लागतं. मग प्रत्येक मिटिंगला जाताना कुठल्या मिटिंगला जावं लागतं, त्याचं कार्ड घेऊन जावं लागतं. असं सगळं सगळं झाल्यानंतर अर्धा तास झाल्यानंतर त्यांना म्हणजे समाधान झालं त्यांचं. मग त्यांनी मला अगदी प्रेमाने मिठी मारली. मला म्हणे मला भीती वाटते, तू काही चुकीच्या गोष्टी करायला लागला काय बाबा. असं एक फार मोठा किस्सा झाला. तसाच एक किस्सा मी त्यांना, मला आठवतं की माझ्या आई वडिलांना मी ऑर्चर्ड स्ट्रीट म्हणून फार फेमस आहे सिंगापूरला, वन ऑफ द ब्युटिफुल, छान, अतिशय सुंदर असं सगळं सगळं छान आहे तिथे. म्हणजे तिथे घेऊन गेलो मी, माझी मिसेस, माझी आई आणि माझे वडील, आणि मी त्यांना त्या ऑर्चर्ड स्ट्रीटवर गाडी पार्क केली आणि त्यांना मला आपण वॉक करूया तिथे थोडासा. त्यांना वॉक करून गेलो. त्यावेळेस क्रिसमसचा पिरियड होता, सगळं लाइटिंग बिटिंग वगैरे वगैरे. तर मला अजून आठवतं त्या ऑर्चर्डच्या समोर, मॅरियट हॉटेलच्या समोर आम्ही उभे होतो. आणि माझ्या वडिलांना मी दाखवलं, म्हणलं बाबा हे असं हे असं असं मी त्यांना सगळं समजावून सांगतो. कारण ही शुड नो अंडरस्टँड की हे काय चाललंय काय नाही. तर त्यांनी एक स्टेटमेंट केलं मला, आपण पुस्तकामध्ये वाचतो स्वर्ग सुंदर असतो, मला स्वर्ग दिसलेला आहे. असं त्यांनी मला तिथे स्टेटमेंट केलं माझ्याशी, की आपण पुस्तकात वाचतो स्वर्ग खूप सुंदर असतो, स्वर्गात असं असतं तसं असतं, तू तर मला इथेच स्वर्ग दाखवते, असं मला सांगितलं माझ्या वडिलांनी. तर इट रिमेन इन माय माइंड फॉर अ व्हेरी लॉंग टाइम. मला वाटतं मी ती पुस्तकात पण ती ओढ लिहिलेली असावी असं वाटतंय मला ती. त्यानंतर अजून एक मजेशीर किस्सा म्हणजे, मी हॅम्बर्गर युनिव्हर्सिटी म्हणून आहे, मॅकडॉनल्ड्स मध्ये मी काम करत होतो. तर मॅकडॉनल्ड्सची स्वतःची युनिव्हर्सिटी आहे, हॅम्बर्गर युनिव्हर्सिटी, म्हणजे तिथे बर्गर कसं बनवायचं ह्याच्यामध्ये डिग्री देतात. 2 वर्षाचा प्रोग्राम आहे. तर मी 1 महिन्याच्या प्रोग्रामला गेलो होतो, मोठ्या प्रोग्रामला नाही, कंपनीने पाठवलं होतं मला. आणि त्या प्रोग्राम मध्ये आम्ही राहिलो. तिथे सगळं आम्हाला सगळं शिकवतात, कंपनी कशी चालवायची, बर्गर कसं बनवायचं, एव्हरीथिंग. मी जरी फायनान्सचा म्हणत होतो तर मी असं म्हणू शकतो की मला रेस्टॉरंट नाही चालवता येत. आणि सगळ्यात शेवटी त्याचं सेलिब्रेशन असतं. म्हणजे तुमचा आता 1 महिन्याचा कार्यक्रम संपलेला आहे, आता तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे, तुम्ही ग्रॅज्युएट होणार आहे, त्याचं सेलिब्रेशन असतं. प्रत्येक गोष्ट सेलिब्रेशन.
आम्ही त्या सेलिब्रेशनला गेलो. एका मोठ्या काय म्हणतात त्याला बेसबॉलची मॅच बघितली आम्ही आधी फार मोठी शिकागोमध्ये, आणि त्याच्यानंतर एका मोठ्या ठिकाणी घेऊन गेले आम्हाला, बारमध्ये, रेस्टॉरंटमध्ये, आणि तिथे आम्ही 25 जण होतो आम्ही साधारण आमच्या बॅचला. जगातले सगळे फायनान्सचे हेड आले होते त्या ह्याच्यात. आणि त्यांनी मला सांगितलं की आता दिस इज अ एंड ऑफ द इव्हेंट, नाऊ यू आर फ्री टू डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. म्हणजे तुम्ही मस्ती करा, लोक दारू पित होते, काय जे काय ते म्हणजे प्रत्येक गोष्ट. तर तिथे एक रोस्टिंग नावाचा इव्हेंट असतो अमेरिकेमध्ये. म्हणजे रोस्टिंगमध्ये तुम्ही रोस्टिंगला मराठीमध्ये काय म्हणतात मला माहित नाही, पण तुम्ही लोकांच्या नकला करणे किंवा लोकांना चिडवणे असा जो प्रकार आहे तो सगळा. तर त्या बाईंनी, आमच्या कोऑर्डिनेटरनी अनाऊन्स केलं की नाव द रोस्टिंग इव्हेंट स्टार्ट, आणि यू आर फ्री टू कम अँड रोस्ट एनीवन इन द ऑर्गनायझेशन. मॅकडॉनल्डच्या सीईओ पर्यंत तुम्ही कुणालाही रोस्ट करू शकता. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, 20, सगळेजण दारू पिण्यामध्ये म्हणजे गुंतलेले होते. कोणालाही त्या रोस्टिंगमध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता. आता त्या बिचाऱ्या बाईला वाईट वाटायला लागलं की असा कसा इव्हेंट क्लोज होऊ शकतो अमेरिकेच्या कल्चरमध्ये, रोस्टिंग तर व्हायलाच पाहिजे. मग मला लक्षात आलं त्या मॅडमच्या चेहऱ्यावर जरा, तर मी जाऊन तिला विचारलं, म्हणजे काय प्रॉब्लेम काय. ते म्हणे वी कांट एंड द इव्हेंट विदाउट अ रोस्टिंग. तर मला खरं त्यावेळेस रोस्टिंग म्हणजे काय प्रकार माहित नव्हतं. एवढं इंग्लिश तर मला येत नव्हतं खरंच. तर मी तिला विचारलं, कॅन यू प्लीज एक्सप्लेन मी व्हॉट इज रोस्टिंग. तर तिने मला सांगितलं समजावून की असं असं करा, तसं असं करा, तसं चालतं. म्हटलं डोंट वरी, मी काय दारू पिलेली नव्हती, मला काय फरक पडत नाही. म्हटलं मी स्टेजवर गेलो आणि कंपनीतल्या प्रत्येक माणसाला नाव घेऊन त्याची नक्कल केली तिथे, आणि त्यांच्यावर जोक्स मारायला सुरुवात केली. आणि तसं म्हणजे मुळात थोडासा काय म्हणतात त्याला विनोदाचा अंग आहे असं म्हणू शकतो, किंवा आवडतं अजूनही करायला. तुम्ही ते सुरू केल्यानंतर मग सगळेजण ते दारू प्यायला येऊन बसले, सोडून तिथे येऊन बसायला लागले, जसं काही मी एक पात्री प्रयोगच करतो आता तिथे, वराड निघाले लंडनला सारखं काहीतरी. आणि तो 15-20 मिनिटं संपणारा इश्यू म्हणजे तो रोस्टिंगचा इव्हेंट, इट वेंट ऑन फॉर 1 hour, पण मी फक्त 15-20 मिनिटच केलं. नंतर प्रत्येक माणूस येऊन ते करायला लागला, आणि ते सगळे दारू पिलेले होते. त्याच्यामुळे त्याला वेगळा अँगल मिळाला सगळ्याला. मग दुसऱ्या दिवशी मला आठवतं, माझी दुसऱ्या दिवशी मॅकडॉनल्डच्या हेडक्वार्टर्समध्ये मीटिंग होती, आणि मी एंटर केलं. आमची कॉन्फरन्स संपली होतं, शिक्षण संपलं होतं. तर एंटर केल्यावर माझा सीएफओ जो होता मॅकडॉनल्डचा वर्ल्ड वाईड, तो मला रिसिव्ह करायला आला, आणि त्यांनी असं ऑफिसमध्ये अनाऊन्स केलं, सुनीलच्या हातात मायक्रोफोन देऊ नका, काहीही करा, पण त्याच्या हातात मायक्रोफोन देऊ नका. कारण त्यांनी सांगितलं काल संध्याकाळी यांनी माझी लाच काढलेली आहे माणसांनी, त्याच्या हात मायक्रोफोन देऊ नका तुम्ही. तर असे मजेशीर किस्से आहेत. आणि पुस्तकामध्ये बऱ्याचशा गोष्टी मी लिहिलेल्या आहेत. आणि बेसिकली पुस्तकाच्या मधनं इंटेन्शन असं आहे की म्हणजे ज्या लोकांनी पुस्तक वाचलं त्यातल्या बऱ्याच लोकांनी मला फोन करून सुद्धा सांगितलं. म्हणजे कपिल जोशी नावाचा मुलगा आहे, त्यांनी पुस्तक वाचलं, आणि त्याचा मला 3 महिने मराठी पुस्तक वाचलं त्यांनी, 3 महिन्यापूर्वी फोन आला. आणि मला लिंक्डइन मधनं मेसेज पाठवला की आय वॉन्ट टू टॉक टू यू. तर म्हटलं कोण आहे बाबा. म्हटलं ठीक. त्यांनी लिहिलं, आय हॅव रेड युअर बुक बट आय वॉन्ट टू टॉक टू यू. तर मी त्याला मोबाईल नंबर दिला, आणि तो मुंबईला होता आधी, आता पुण्याला शिफ्ट झाला. त्यांनी मला फोन केला, आणि त्यांनी मला सांगितलं की सर, आय वॉज गोइंग थ्रू अ व्हेरी बॅड पॅच इन माय लाईफ, आणि माझी परिस्थिती अतिशय वाईट होती. एका मोठ्या EY सारखी कंपनी, का PwC सारखी कंपनी मी सोडली, आणि दुसऱ्या कंपनीत जॉईन झालो, आणि मला खूप प्रॉब्लेम आले गेल्या 6 महिन्यात, 1 वर्षामध्ये. आणि या काळात मी अतिशय म्हणजे मेंटली सुद्धा हे झालो होतो. आणि त्याच वेळेस मला तुमचं पुस्तक वाचायला मिळालं, आणि मी एका सिटिंगमध्ये तुमचं पूर्ण पुस्तक वाचून काढलं. आणि आता मी एकदम परफेक्ट आहे. मला सगळं कळलेलं आहे आता, की मला जे होते ते फक्त मलाच झालेले नाही, जगात अशा खूप लोकांना झाले. आणि नाव त्यांनी मला कॉंग्रॅच्युलेशन दिले की तुमचं वाचल्यामुळे म्हणजे ही सेड आय हॅव मेड अ काय म्हणतात करेक्शन इन माय लाईफ, की हे असं होतच असतं, माझ्या हातात प्रत्येक गोष्ट नाहीये, कंपनी बदलणं हे ते. तर असे बऱ्याच लोकांचे अभिप्राय आले, बऱ्याच ठिकाणाहून असे अभिप्राय आले की पुस्तक मी समजा अजितला दिलं किंवा अजून कुणाला दिलं, तर अजितच्या आई वडिलांनी पुस्तक वाचून काढलं, पण अजितने नाही वाचलं. गंमत म्हणून सांगतो मी, अजितने वाचले पुस्तक मला माहिती आहे. पण असं खूप जणांनी सांगितलं, सुनील तुमचं पुस्तक आम्ही टेबलवर ठेवलं होतं, मी पुस्तक टेबलवर ठेवून बाहेर गेलो, ऑफिसला गेलो, घरी पण माझ्या वडिलांनी तुझं पुस्तक पूर्ण वाचून काढलं होतं, आणि वडिलांनी त्याला सांगितलं याला अभिप्राय कळव. तर असे किस्से आहेत लोकांना, बऱ्याच जणांना. मी असं म्हणतो की तुम्ही हे सगळेजण हा जो कार्यक्रम अटेंड करताय, हा इव्हेंट जो, तुमच्या प्रत्येकाची छान स्टोरी आहे. तुमच्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये काहीतरी इव्हेंट झालेले आहेत, काहीतरी गोष्टी अशा घडलेल्या आहेत. पण मी फक्त ते लिहिण्याचं डेअरिंग केलं, आणि तुम्ही केलेलं नाही. लिहिण्याचं आणि पब्लिश करण्याचं पण डेअरिंग केलं बरं. नुसतं लिहिलं नाही, पब्लिश पण केलंय. त्याला थोडं पैसे पण लागतात आणि कष्ट पण लागतात. तुमच्या सगळ्यांची स्टोरी आहे. मला अजितची स्टोरी माहिती आहे, मला अजून मला माहिती नाही, माझ्या ओळखीचे बरेच लोक आहेत, सगळ्यांची स्टोरी मला माहिती आहे. पण तुम्ही ते लिहा, आणि त्यातनं इन्स्पिरेशन क्रिएट करा. कदाचित तुमच्या फॅमिलीला, कदाचित तुमच्या मित्रांना, तुमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा, तुमच्या पुढच्या जनरेशनला सुद्धा कळायला पाहिजे आपल्या वडिलांनी, आपल्या काकांनी, आपल्या मामांनी काय केलंय. आणि ते जर नाही केलं तर काय उपयोग. आणि मी हे बघितलं फॉरेन वर्ल्डमध्ये किंवा वेस्टर्न वर्ल्डमध्ये, सगळे लीडर्स, कॉर्पोरेट लीडर्स, म्हणजे आता मी स्वतःला कॉर्पोरेट लीडर म्हणत नाही, पण त्या लेवलला गेल्यानंतर ते सगळं स्वतःची स्टोरी लिहितात.
त्याला ते ऑटोबायोग्राफी म्हणतील का नाही हा वेगळी गोष्ट आहे. मी पण म्हणत नाही, मी याला लाईफ जर्नी म्हणतो किंवा मेमोयर म्हणतो. म्हणजे मला मुजुमदार म्हणले, सुनील तू आत्ताच ऑटोबायोग्राफी लिहू नकोस, अजून तुला खूप काम करायचंय, 20 वर्षांनी येऊन मला परत बोलव, आपण लिहूयात ऑटोबायोग्राफी, मी तुझी हे करेन. तर तुम्ही पण लिहायला पाहिजे. आणि असं नाहीये की तुमचं पुस्तक विकल्याच गेलं पाहिजे किंवा तुमचं पुस्तक 500 पानाचंच झालं पाहिजे. पण रायटिंग इज अन आर्ट. मला सगळ्यात जास्त आनंद आला की मी ती लाईफ पूर्ण रिलिव्ह केली 1 वर्ष, की माझ्या जन्मल्यापासून मला जे जे आठवते सगळं काय झालं, चांगलं वाईट हे ते. आणि बऱ्याचदा आपल्याला कळतं की आपण काय चुका केल्या. प्रत्येक गोष्ट आपण केलेली बरोबर असेलच असं नाहीये. कदाचित त्या चुका तेव्हा कळल्या नाहीत, पण आता पुस्तक लिहिताना कळतात, अरे मी असं करायला नको होतं. हे त्याचं म्हणजे गुपित आहे असं मी म्हणू शकतो. इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग टाइम वेन यू आर रायटिंग द बुक. आणि तुम्ही म्हणजे असं छान, मी असं म्हणतो मी नदीच्या काठावर जाऊन बसून पुस्तक लिहा वगैरे, आजकाल आपण तसं काही करत नाही. पण त्या आठवणीत जाणं, त्या आठवणीत जगणं, त्या लोकांना आठवणं, ती फोटो कलेक्ट करणं, मला जवळजवळ 20 वर्षाची फोटो सगळी शोधावी लागली, ती नीट करावी लागली, पण त्या निमित्ताने ते सगळं केलं मी, नाही तर मी केलंच नसतं. आणि बऱ्याच ठिकाणी मी जाऊन पुस्तकांवर लेक्चर देतो. मी पुस्तकं मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलांना तर मी आवर्जून पुस्तक फुकट देतो, घेऊन जा बाबा वाच. आणि माझं प्रिन्सिपल आहे, एक जरी माणूस इन्स्पायर झाला तुमचं पुस्तक वाचून तर माझं काम झालेलं आहे. आणि अर्थात त्या सगळ्यामध्ये जे आय हॅव डेडिकेटेड माय बुक टू माय पेरेंट्स. माझे आई वडील अनफॉर्च्युनेटली दोघंही पुस्तक वाचायला नाही आहेत, पण माझे गुरु आहेत. आणि मी स्वतः गुरु शिष्य परंपरेत अतिशय मोठा विश्वास आहे माझा. माझ्या गुरूंनी माझं पुस्तक, सगळ्यात पहिलं पुस्तक माझं मराठी पुस्तक मी माझ्या गुरूंच्या हातात दिलं होतं इथे माझ्या घरी. आणि दॅट वॉज वन ऑफ द मोस्ट ऑस्पिशियस अनएक्सपेक्टेड इव्हेंट हॅपन टू मी. आणि त्यांनी ते वाचून काढलं आणि त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. मला असं वाटतं तुम्ही माझं पुस्तक वाचा, माझं म्हणून नाही वाचा, पण तुमचं स्वतःचं समजून वाचा. आणि मला आठवतं फिरोदियांनी माझं इंग्रजी पुस्तकाचं लॉन्च जेव्हा आता केलं 24 ऑगस्टला पुण्यामध्ये, फिरोदिया कायनेटिक इंजिनिअरिंगचे जे चेअरमन आहेत अरुण फिरोदिया, तर त्यांनी सांगितलं, सुनील मी तुझं पुस्तक वाचताना मला असं वाटलं मी माझंच पुस्तक वाचतोय. आणि दिस वॉज हिज ओपनिंग स्टेटमेंट इन मराठा चेंबर ऑफ कॉमर्स. मला असं वाटलं की मी माझंच पुस्तक वाचतोय. मी पण अमेरिकेतनं 6 महिन्यात परत आलो, तू पण युगांडामधून 6 महिन्यात परत आला. मला माझ्या वडिलांनी बोलून गेलो होतो परत ये म्हणून, तुला स्वतःहून परत यावं लागलं कारण तुझा प्रॉब्लेम झाला. तर यू पीपल कनेक्ट अँड दे स्टार्ट फिलिंग, अरे ह्याला पण असंच झालेलं, ह्याला पण असंच झालेलं. एक्झॅक्टली सेम स्टोरी नसेल, पण कनेक्टिव्हिटी इज देअर. तर मला अशी अपील आहे तुम्हाला, पुस्तक वाचा, स्वतःचं पुस्तक लिहा, पब्लिश करा. आणि त्या पुस्तकाच्यामुळे लोकांच्या लाईफमध्ये इन्स्पिरेशन व्हा, मोटिवेशन व्हा. आणि मला वाटतं आय विल स्टॉप हिअर. कारण त्यांनी प्रश्न विचारलाय, हाऊ टू डिसाईड, हाऊ डू यू डिसाईड टू टेक अ रिस्क इन द लाईफ, असा प्रश्न चॅटमध्ये विचारण्यात आलेला आहे श्याम शुक्लाने. तर माझं जनरल उत्तर आहे की बऱ्याचदा रिस्क तुम्ही न ठरवता घ्यावी लागते तुम्हाला. जे तुम्ही डिसाईड नाही करू शकत मी रिस्क घ्यायची का नाही, पण बऱ्याचदा डिसाईड पण करावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही रिस्क घेता तेव्हा तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा प्रिन्सिपल रिस्कचं हे आहे, म्हणजे मी रिस्क मॅनेजमेंट हा विषय MBA ला शिकवतो, मी तिकडे जात नाही आता. रिस्कचं पहिलं प्रिन्सिपल आहे की यू शुड नो दॅट देर इज 50% चान्स ऑफ सक्सेस अँड 50% चान्स ऑफ फेल्युअर. असं कधीही तुम्ही गृहीत धरू शकत नाही की मी रिस्क घेऊन पुढे गेलो म्हणजे माझं सक्सेसच मिळणार आहे मला. पण तुम्ही रिस्क घेतली नाही तर देर इज 100% चान्स ऑफ फेल्युअर. म्हणून तुम्हाला ती रिस्क घेऊन 50% जी पॉसिबिलिटी किंवा जी प्रोबॅबिलिटी आहे 50% फेल्युअरची, तिला तुम्हाला कन्व्हर्ट करावं लागतं सक्सेसमध्ये. आणि कदाचित पहिल्या अटेम्प्टमध्ये ती होणार नाही, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये होईल, तिसऱ्या अटेम्प्टमध्ये होईल. पण एकदा तुम्हाला असं कळलं की मी रिस्क घेतल्यामुळे माझा काहीतरी फायदा झालाय किंवा मी काहीतरी नवीन शिकलोय आणि ह्याच्यामुळे माझी ग्रोथ होणार आहे किंवा मला सक्सेस मिळणार आहे, यू विल स्टार्ट टेकिंग. म्हणजे माझ्या पुस्तकाचा पूर्ण गाभा जर आपण बघितला, म्हणजे त्यातला मी अगदी अर्क जर काढायचा ठरवला तर त्याच्यात सगळ्यात जास्त रिस्क टेकिंग हा पहिला पॉईंट येतो. त्याच्यानंतर रेझिलियन्स हा दुसरा पॉईंट येतो. त्याच्यानंतर परसिव्हिअरन्स हा तिसरा पॉईंट येतो. ड्रीमिंग बिग हा एक फार मोठा पॉईंट त्याच्यामध्ये आहे. आणि क्युरिओसिटी, नेव्हर किल युअर क्युरिओसिटी. तुम्हाला जर शंका असेल, तुम्हाला जर प्रश्न असेल तर गप्प बसू नका. तुम्हाला जर शंका आणि प्रश्न असेल आणि तुम्ही तो तुमच्या डोक्यात जर ठेवला, तुम्ही घरी गेल्यानंतर तुमच्या डोक्याला त्रास होणार, माझ्या डोक्याला नाही होणार. तो प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये राहील, अरे मी विचारायला पाहिजे होतं, मी का नाही विचारलं, अरे चुकलं माझा विचार. आता पण ती अपॉर्च्युनिटी दरवेळेस मिळेल असं नाहीये. पण जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता, तो किती लहानात लहान प्रश्न असू दे, त्या प्रश्नावर लोक जरी हसले तरी तुमचं समाधान होण्याकरता तुम्ही तो प्रश्न विचारा. आणि आय थिंक दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट इन लाईफ. आपण सगळे नाही तो बाजूचा काय म्हणेल, मला मला हसेल तो, असं म्हणून आपण प्रश्न विचार, ते करू नका. क्युरिओसिटी किल द कॅट अशी सेईंग आहे इंग्रजीमध्ये. पण तुमची क्युरिओसिटी किल करू नका. आणि कुठल्याही एज मध्ये माझं आता सगळं झालं, मला आता काही करायचं नाही, माझं सगळं झालं, नाही नाही नाही,
यू हॅव टू बी क्युरियस ॲज यू आर क्युरियस वेन यू आर 10-year-old बॉय. ती क्युरियोसिटी जर असेल तर तुमची ग्रोथ नक्की होईल. नवीन गोष्टी शिका, नवीन गोष्टी करा. थँक्स. सुनील, अजून एक प्रश्न चॅट मध्ये दिसतोय मला. बरं, एक मिनिट बघतो मी. विविध अच्छा. ठिकाणी तुमची भ्रमंती असते, विविध जबाबदाऱ्या पार पडत असतात, वेळेचं नियोजन कसं करता? हा चांगला प्रश्न आहे आणि थँक्स विचारल्याबद्दल. म्हणजे माझं असं पहिलं मत आहे की तुम्ही इंटेलिजंट असणं याला फारसं महत्व नाहीये जगात. फारसं म्हणतोय मी, म्हणजे पूर्ण राईट ऑफ करू नका. पण तुम्ही किती डिसिप्लिन आहात, तुम्ही किती कमिटेड आहात आणि तुम्ही किती हार्डवर्किंग आहात याला फार महत्व. आणि माझं सगळं जे सक्सेसचं जे मी हे काढलं, पूर्ण अर्क काढला आणि त्याला एकच नाव द्यायचं म्हटलं तर माझं डिसिप्लिन आणि कमिटमेंट. डिसिप्लिन येतं टाइम मॅनेजमेंट मधून. आणि तुमचा प्रश्न टाइम मॅनेजमेंटवर आहे, ज्याने कोणी विचारलाय. टाइम मॅनेजमेंट करता अनफॉर्च्युनेटली टाइम मॅनेजमेंट शिकवत पण नाहीत आपल्याला कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये आणि कॉलेजेसमध्ये. मी आता टाइम मॅनेजमेंट शिकवतो, म्हणजे लोकांना, मुलांना जेव्हा मला भेटायला येतात किंवा माझ्या IIM मध्ये लेक्चर देतो मी टाइम मॅनेजमेंटवर. सगळ्यात पहिल्यांदा नियम की तुम्ही तुमच्या रोजच्या कामाची लिस्ट केलीच पाहिजे. आज मला काय कामं करायची ही लिस्ट व्हायलाच पाहिजे. आज रविवार जरी असला तरी मी आज क्रिकेटची मॅच बघायची तरी मी त्याच्यात लिहायला पाहिजे. आज संध्याकाळी 8 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत मी क्रिकेटची मॅच बघणार आहे हे लिहायलाच पाहिजे. पहिली कामाची लिस्ट बनवा. त्यानंतर त्या लिस्टमध्ये प्रायोरिटाईज करा. यातलं महत्वाचं काम कुठलं आहे, दुय्यम महत्व कुठलं, म्हणजे प्रायोरिटी 1, प्रायोरिटी 2, प्रायोरिटी 3 असं करत जा. ऍट द एंड ऑफ द डे जेव्हा दिवस संपतो तेव्हा ती लिस्ट परत रिव्ह्यू करा. मी 10 कामं करायची ठरवली होती, किती कामं झाली, आणि ती कामं तुमची 50% कमी झालेली असतील तर तुम्ही कामं नीट करत नाहीये. कमीत कमी 70 ते 80% त्या लिस्ट मधली कामं पूर्ण व्हायला पाहिजे. म्हणजे मागच्या लिस्ट मधल्या कॅरी फॉरवर्ड पुढच्या दिवशी असं करत करत ती लिस्ट मोठी होत जाते, असं नाही व्हायला पाहिजे. हा एक ऍस्पेक्ट. डेलिगेशन, तुम्ही जे काम स्वतः करण्याच्या जे दुसऱ्याला देऊ शकता ते डेलिगेट करा. दुसऱ्यांकडनं काम करून घेणं हे आर्ट, सायन्स आणि कॉमर्स असं सगळं आहे, पण तुम्हाला ते शिकावं लागेल. एम्पॉवरमेंट हा पुढचा शब्द आहे डेलिगेशनच्या पुढचा. तुम्ही कसं एम्पॉवर करता एखाद्या समोरच्या माणसाला किंवा तुमच्या हाताखालच्या माणसाला, हे जर तुम्ही फॉलो केलं, आणि हे रोज करावं लागतं. आता दिवाळीची सुट्टी आली आहे, आता मुलं घरी आलेत माझ्या सुट्टीवरनं, मी आज काही करणार नाही असं नाही होऊ शकत. 365 डेज तुमची कामाची लिस्ट, कामाची प्रायोरिटी आणि त्याचा रिव्ह्यू हा व्हायलाच पाहिजे. हे टाइम मॅनेजमेंटचं पहिलं प्रिन्सिपल. मी तुम्हाला किती जरी शिकवलं, पण तुम्ही जर स्वतःची कमिटमेंट नसेल तर डिसिप्लिन फॉलो करण्याचं, तर तुमचं टाइम मॅनेजमेंट होऊ शकत नाही. आणि अगदी इफ यू वॉन्ट टू गेट लिटल बिट मोर ऑन अ टाइम मॅनेजमेंट, देर इज इन मॅनेजमेंट फिलॉसॉफी और मॅनेजमेंट लिडरशिप मध्ये इझनहॉवर मॅट्रिक्स नावाचं एक मॅट्रिक्स आहे. कुठलं काम अर्जंट आहे, कुठलं काम इम्पॉर्टंट आहे, त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे 4 कंपार्टमेंट्स मध्ये. ते तुम्ही बघा आणि देन यू विल रिअलाइज की व्हॉट इज, म्हणजे कुठलं काम आपण करणं आवश्यक आहे, कुठलं काम आपण डिले करू शकतो, कुठलं काम आपण डेलिगेट करू शकतो, आणि कुठलं काम आपण करायलाच नाही पाहिजे. असं ते क्लासिफिकेशन येतं एझनहॉवर मॅट्रिक्स मध्ये. तर ते तुम्ही बघा. पण टाइम मॅनेजमेंट फर्स्ट कम्स फ्रॉम हार्ट अँड कमिटमेंट, नॉट ओनली ऑन रायटिंग ऑन पीस ऑफ पेपर. तर मला वाटतं आय विल जस्ट एंड नाव विथ वन पोएम. 2 पोएम आठवतात मला, म्हणजे थोडस. इंग्रजीमध्ये एक रॉबर्ट फ्रॉस्ट नावाचा एक कवी होता, त्यांनी द रोड नॉट टेकन नावाची कविता लिहिली होती, फार सुंदर. मी पूर्ण कविता सांगत नाही तुम्हाला, पण त्याचा लास्ट स्टॅन्झा असा आहे की 2 roads diverge in the yellow woods. 2 roads diverge in the yellow woods. I chose the one less traveled by. I chose the one less traveled by, and that has made all the difference. अशी ते फार सुंदर कविता आहे. आणि ही म्हणजे मी शिकत असताना ती कविता अशी, म्हणजे कसं असतं आपल्याला कशातनं पण इन्स्पिरेशन मिळू शकतं. एक छोटी कविता मला पूर्ण असं जगाचं, जीवनाची फिलॉसॉफी देऊन गेली. आणि मी कधीतरी चुकून वाचली ती कविता, जशी वाचायचं म्हणून वाचली नाही, कुठतरी असं काहीतरी चाळत असताना ती कविता वाचली मी, आणि ती जी माझ्या डोक्यात राहिली आणि मी त्यातनं इन्स्पिरेशन घेतलं. आणि दुसरी आपली विंदा करंदे यांची फेमस कविता घेता म्हणून, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देता देता घेणाऱ्याचे हात घ्यावे. ती पण फार सुंदर. म्हणजे त्याचं फिलॉसॉफिकली जर तुम्ही विवेचन केलं आणि इंटरप्रिटेशन केलं, त्याच्यात सुद्धा फार मोठं इन्स्पिरेशन आहे.